नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इथं एकत्र जमलो आहोत. लक्षात घ्या, 2025 साली राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी ज्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षा व्हायच्या तशाच प्रकारच्या मुख्य परीक्षा आता राज्यसेवा परीक्षेच्या देखील या ठिकाणी असणार आहेत. आणि म्हणून मग या परीक्षेच्या पॅटर्नवर थोडीशी चर्चा करायची आहे. आणि एकूणच इतिहास हा जो विषय आहे, या इतिहास या विषयामध्ये आयोगानं जो एक नव्यानं टॉपिक या ठिकाणी ऍड केलेला आहे, जो राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः नवीन आहे, तर तो म्हणजे जगाचा इतिहास. तर त्या जगाच्या इतिहासावर देखील आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. एक आउटलाईन नेमकी काय आहे जगाच्या इतिहासाची ती थोडीशी समजून घ्यायची आहे. आणि म्हणून मग आजचं हे लेक्चर्स मी या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करत आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला पाहायला भेटतं की हा जो जीएस पेपर 1 जो आहे तो जीएस पेपर 1 हा एकूण 3 विषयांचा या ठिकाणी पाहायला भेटतो, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र अशा प्रकारचे 3 विषय आहे. आणि हा 3 विषय 250 मार्कांसाठी या ठिकाणी आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः आपल्याला दिसून येतं की इतिहास या विषयाचं वेटेज जर आपण पाहिलं तर 80 ते 100 मार्कांचं आहे. आणि तशाच प्रकारचं जॉग्रफीचं पण वेटेज हे 80 ते 100 मार्काचं या ठिकाणी आहे. तर आपण इतिहास या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि खास करून इतिहास या विषयामध्ये जो काही आधुनिक जगाचा इतिहास आहे तर त्या आधुनिक जगाच्या इतिहासावर आपल्याला डिटेलपणे चर्चा करायची आहे. तत्पूर्वी आपण आपला पॅटर्न जो आहे, सिलेबस जो आहे, तो सिलेबस थोडासा या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर ती मुख्य परीक्षा ही आता 2025 मार्कांची या ठिकाणी असणार आहे. तर त्या मुख्य परीक्षेच्या आधी पूर्व परीक्षा जी आहे तर ती पूर्व परीक्षा कशी असेल, त्याच्यामध्ये GS1 आणि GS2 म्हणजे या ठिकाणी पाहायला भेटतं की जो आपला पारंपरिक पॅटर्न आहे की जो आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करतो, तर अशा प्रकारचे GS1 मध्ये 100 प्रश्न असणार आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांचा हा पेपर असणार आहे. आणि त्यामध्ये GS2 जो आहे तो या ठिकाणी सीसॅटच्या लेवलचा किंवा सीसॅट पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये देखील 200 मार्क या ठिकाणी असतील. तर लक्षात घ्या, GS पेपर 2 हा आपल्या सर्वांना माहिती जो क्वालिफाईंग पेपर आहे, तर इथं फक्त क्वालिफाईंग करायचं आणि खरं मेरिट जे लागेल तर GS पेपर 1 मध्ये या ठिकाणी लागणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते मुख्य परीक्षेला ग्राह्य धरले जात नाही. ही फक्त एक क्वालिफाईंग पेपर आहे. या पेपरमध्ये तुम्ही क्वालिफाईंग केलं म्हणजे जे काही मेरिट लागेल त्या मेरिटमध्ये तुम्ही या ठिकाणी आला तर मग तुम्हाला मुख्य परीक्षा देण्याची संधी इथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर हा मुद्दा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे, तो काही नवीन नाहीये. म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीचा चालत आलेला कार्यक्रम आहे अगदी तशाच प्रकारचा कार्यक्रम हे राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. ऑब्जेक्टिव्ह पेपर या ठिकाणी असणार आहे. 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा प्रकारचा GS आणि सीसॅट इथे या ठिकाणी असणार आहे. खरी मुख्य जर भूमिका आपण पाहिली किंवा जो काय बदल झालेला आहे तर तो बदल हा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी झालेला आहे, हे लक्षात घ्या. आता हे मुख्य परीक्षा जर आपण इथं पाहिली तर मुख्य परीक्षा ही एकूण 1750 मार्कांची या ठिकाणी असणार आहे. तर लक्षात घ्या, मुख्य परीक्षा किती मार्कांची आहे तर 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 9 पेपर या ठिकाणी द्यायचे आहेत. तर 9 पेपर आणि 1750 मार्क अशा प्रकारचा पॅटर्न हा मुख्य परीक्षेचा आहे. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळाले, तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आला की त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. आणि इंटरव्ह्यू ही 275 मार्कांची या ठिकाणी असणार आहे. तर 275 मार्कांची इंटरव्ह्यू आणि मुख्य परीक्षा ही 1750 अशा पद्धतीनं 2025 मार्कांचा हा राज्यसेवा संपूर्ण या ठिकाणी अभ्यासक्रम किंवा 225 मार्कांची ही परीक्षा या ठिकाणी आहे. आणि मग या 225 मार्कांनुसार मग तुमच्या रँक या ठिकाणी असणार आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. तर हे सगळ्या प्रक्रियेतनं आपल्याला आता इथून पुढच्या कालखंडामध्ये जायचं आहे. जे विद्यार्थी क्लास 1चं स्वप्न या ठिकाणी पाहत आहेत त्यांच्यासाठी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहे. तर हा पॅटर्न या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, हे जे 9 पेपर आपण या ठिकाणी म्हणतो तर त्या 9 पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायला भेटतं की पेपर 1 पेपर 2 जो आहे
हे दोन या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी पेपर या ठिकाणी आहेत. तर पेपर 1 पेपर 2 हे कंपल्सरी या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये कंपल्सरी इंडियन लँग्वेज, साहजिकच ती मराठी आपल्याला माहिती आहे, आणि पेपर 2 जो आहे तो म्हणजे इंग्रजी. या प्रकारचे आपल्याला हे दोन महत्त्वाचे पेपर कंपल्सरी आहे. आणि हे जे दोन पेपर असणार आहे, हे दोन पेपर प्रत्येकी 300 मार्कांचे या ठिकाणी असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय या ठिकाणी करायचंय. याचे मार्क हे 1750 मध्ये या ठिकाणी धरले जाणार नाही. तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या इंग्लिश आणि मराठी हे जे काही कंपल्सरी पेपर आहे, तर ते कंपल्सरी पेपर त्यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाईंग व्हायचंय. तिथले तुम्हाला भरपूर जास्त मार्क मिळवून ते 1750 मध्ये काउंट केले जाणार नाहीये. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर खरी जी काही 1750 मार्कांची जी काही लढाई आहे ती इथं आता सुरू होणार आहे. तर यामध्ये जीएस पेपर जर आपण पाहिलं तर जीएस पेपर 4 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याचबरोबर एसे रायटिंग जो आहे, निबंध, हा देखील आपल्याला माहिती या ठिकाणी करावा लागतोय. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर पेपर 2 पासून ते साधारणतः पेपर 5 पर्यंत हे जे काही 4 जीएसचे पेपर असणार आहे, हे 4 पेपर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे 4 पेपर जीएसचे या ठिकाणी आहे. आणि या प्रत्येक पेपरमध्ये 250 मार्क आपल्याला इथे या ठिकाणी दिलेले आहेत. तर 250 पैकी मार्क आपल्याला कमवायचे आहेत, हे लक्षात घ्या. मग जीएस पेपर 1 जर आपण पाहिला तर जीएस पेपर 1 ला 250 मार्क, जीएस पेपर 2 250, जीएस पेपर 3 250 आणि जीएस पेपर 4 तो पण या ठिकाणी 250. तर हे 4 महत्त्वाचे पेपर. आणि त्याचबरोबर निबंध जो आहे तो निबंध हा एक स्वतंत्र विषय आपल्याला पाहायला भेटतो, की ज्या निबंधामध्ये आपल्याला 250 मार्क या ठिकाणी इथं दिलेले आहेत. आणि बाकीचे जे दोन आहेत ते म्हणजे ऑप्शनल पेपर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 असे दोन्ही मिळून 500 मार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर हे जीएस पेपर 1 चे 1000 मार्क, त्याचबरोबर ऑप्शनल पेपरचे 500 मार्क आणि निबंधाचे 250 मार्क, असे म्हणून 1750 मार्काचा मुख्य परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तर लक्षात घ्या, या पेपरची तयारी आपल्याला करायची आहे. आता आपला जो विषय आहे इतिहास, तर हा जो विषय आहे तो साहजिकच जीएस 1 मध्ये या ठिकाणी येतो. पेपर क्रमांक 2 मध्ये आपल्याला हा विषय या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि इतिहास हा जो विषय जीएस साठी जर आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्याला दिसून येतं आयोगानं यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये 4-5 महत्त्वाचे ठळक या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्राचीन भारतातील संस्कृती, कला आणि साहित्य, म्हणजे प्राचीन ते आधुनिक पर्यंतचं कला, संस्कृती, स्थापत्य आणि साहित्य या घटकांवर आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतरचा दुसरा पार्ट जर आपण पाहिला तर दुसरा आहे मध्ययुगीन भारतामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये असणारी भक्ती चळवळ, तर हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग जर आपण या ठिकाणी पाहिला तर 18व्या शतकापासून ते 2000 पर्यंतच्या संपूर्ण महत्त्वाच्या ठळक घटना आणि महत्त्वाची व्यक्तिरेखा. आणि चौथा घटक जर आपण इथं पाहिला तर तो चौथा घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असणारे विविध घटक, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे घटक क्रमांक 3 आणि घटक क्रमांक 4 हे मॉडर्न इंडिया आणि आफ्टर इंडिपेंडेंट या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतात. आणि जो 5वा घटक आयोगानं दिलेला आहे तर तो घटक आहे आधुनिक जगाचा इतिहास. लक्षात घ्या, हा जो आधुनिक जगाचा इतिहास आहे तो इतिहास समजून सांगण्यासाठीच आजचं हे लेक्चर्स मी या ठिकाणी तुमच्यासाठी करत आहे. फक्त या लेक्चरच्या आधी आपला नेमकं अभ्यासक्रम काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचंय, नेमकं पॅटर्न काय आहे, मुख्य परीक्षा किती मार्कांची आहे, या थोड्या ढोबळमानानं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. तर आता आपण आधुनिक जगाचा इतिहास जो आहे तर त्या आधुनिक जगाच्या इतिहासावर काम करायचं आहे. थोडंसं आउटलाईन तुम्हाला मी सर्वांनाच या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की यापूर्वी खास करून राज्यसेवा करणारे विद्यार्थी, राज्यसेवा शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनी पण आधुनिक जगाचा इतिहास हा कधी अभ्यासला नसावा किंवा शिकवला नसावा. आता विद्यार्थ्यांना पण आधुनिक जगाचा इतिहास शिकावा लागणार आहे आणि शिक्षकांना पण तो शिकवावा लागणार आहे. आणि म्हणून मग एकूणच विद्यार्थी मित्रांना थोडीशी आउटलाईन यावी आधुनिक जगाच्या इतिहासाची, त्यामुळं आपण हे थोडंसं छोटंसं लेक्चर्स इथे या ठिकाणी तुमच्यासाठी मी तयार करून देत आहे.
आता बघा, लेक्चर सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय की इतिहास जीएस पेपर 1 जो आहे, तर त्या इतिहास जीएस पेपर 1 ची ऑफलाईन बॅच आपली सुरू करत आहोत. ऑफलाईन बॅच जी आहे ती आपण सुरू करत आहोत 18 जून पासून. लक्षात घ्या, तर 18 जून जे आहे तर 18 जून पासून इतिहास जीएस पेपर 1 ची आपण या ठिकाणी एक ऑफलाईन बॅच सुरू करत आहोत. 18 जूनला त्याचं सेमिनार आहे, मोफत कार्यशाळा आहे आणि सेमिनारचा वेळ जर आपण पाहिला तर तो दुपारी 4 वाजता आहे. तर दुपारी 4 ते 6 अशा वेळेमध्ये सेमिनार होईल आणि त्याच वेळेमध्ये बॅच देखील आपली या ठिकाणी असणार आहे. ऑफलाईन बॅच या ठिकाणी असणार आहे. तर या बॅचमध्ये आपण जीएस पेपर 1 साठी आयोगाने जो सिलेबस दिला आहे तो साराचा सारा सिलेबस इथे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि ही जी बॅच जर आपण पाहिलं तर ती बॅच कुठे आहे, तर अभिजित राठोड सरांची परिवर्तन अकॅडमी जी आहे, परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम अशा प्रकारचं सरांच्या अकॅडमीचं नाव आहे. तर त्या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम सर्वांना माहिती आहे, पुण्यामध्ये टिळक रोडला मध्यवर्ती ठिकाणी अभिजित राठोड सरांची परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम या नावानं अकॅडमी आहे. तर त्या अकॅडमीमध्ये डेली आपले 4 ते 6 अशा प्रकारचं सेशन या ठिकाणी असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला इतिहास जीएस पेपर 1 जो आहे तो या ठिकाणी शिकवणार आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यानुसार जे कोण विद्यार्थी 25 ची तयारी करतायत 2025 ची, तर त्या विद्यार्थ्यांनी या सेमिनारला या आणि त्यानंतर 19 तारखेपासून 19 जून पासून आपली बॅच सुरू होणार आहे. 19 जून पासून आपण या बॅचच्या प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी हात घालणार आहे. तर बॅच सुरू होईल आपली 19 जूनला आणि त्याचा सेमिनार 18 जूनला असणार आहे. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर या ठिकाणी वळूया. आता बघा, आधुनिक जगाचा इतिहास जर आपण या ठिकाणी पाहिला मित्रांनो, तर आधुनिक जगाच्या इतिहासावर आयोगानं जो सिलेबस तुमच्या समोर आणलेला आहे, तो सिलेबसमध्ये हे 5-6 पॉइंट या ठिकाणी दिलेले आहेत. हे 5-6 पॉइंट हे आपल्या सिलेबसमध्ये आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आधुनिक जग आणि त्या आधुनिक जगाचा इतिहास कधीच या ठिकाणी ऐकला नाही, कधीच पाहिला नाही, कधीच वाचला नाही, आधुनिक जगाचा मॅप देखील ज्यांनी पाहिला नाही, अशा विद्यार्थी मित्रांना हा टॉपिक तितकासा कठीण नाही हे समजावून सांगण्यासाठी आणि या टॉपिकची आउटलाईन नेमकी काय आहे ते थोडंसं तुम्हाला या ठिकाणी लक्षात यावं, या उद्देशानं आपण हे लेक्चर करत आहोत. जेणेकरून हा जो कठीण वाटणारा सिलेबस जो आहे, विद्यार्थी या सिलेबसला जे भयभीत होत आहेत, का भयभीत होत आहेत, कारण असे घटक जे कधीच वाचले नाहीत ते याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि म्हणून मग विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं भयभीत होण्याचं कारण नाहीये. आपण व्यवस्थितरित्या यावर पॉइंट टू पॉइंट या ठिकाणी काम करूया. आता बघा, या आधुनिक जगाचा इतिहास जो आहे, तर त्या आधुनिक जगाच्या इतिहासाचा जो सिलेबस आपण पाहतो तो सिलेबस समोर दिलेला आहे. कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना त्याच्यामध्ये आहे, कोणते उपघटक आहेत, त्यामध्ये आहे 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश. म्हणजे आधी सिलेबस पाहू आणि मग मी तुम्हाला जगाच्या इतिहासाचे आउटलाईन एकदा समजावून सांगतो. तर 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटना ज्या आहेत, तर त्या घटनांचा समावेश असा एक घटक आहे. त्याच नंतर या ठिकाणी दिलेले आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीचे 2 टप्पे आहेत, 1750 पासून ते 1850 पर्यंत आणि 1850 नंतरचा जो टप्पा आहे तो. तर अशा प्रकारे औद्योगिक क्रांती इथं दिलेली आहे. त्याचबरोबर आहे थर्ड घटक जो आहे तो म्हणजे जागतिक महायुद्ध. आपल्याला माहिती आहे एकूण 2 महायुद्ध या ठिकाणी झालेली आहे. 1914 पासून ते 1918 पर्यंतचं एक जागतिक महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध जे आहे ते साधारणतः 1939 ते 1945 पर्यंतचे. असे 2 जागतिक महायुद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. राष्ट्रांतील सीमांची पुनर्राखणी या प्रकारची आहे. राष्ट्रांतील सीमांची पुनर्राखणी म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की महायुद्ध पहिलं आणि दुसरं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर जे काही नवराष्ट्र जे आहेत ते जे काही स्वतंत्र या ठिकाणी झाले, तर त्या नवराष्ट्रांची जे काही स्वतंत्र झालेले जे काही राष्ट्र आहेत त्यांच्या सीमा, तर त्या सीमांची पुनर्राखणी या संदर्भातील हा घटक दिलेला आहे. याचबरोबर वसाहतवाद आणि विनिवेशीकरण किंवा डिकॉलनायझेशन, इंग्लिशमध्ये आपण डिकॉलनायझेशन हा सोपा शब्द या ठिकाणी वापरू. एक आहे कॉलनिझम आणि दुसरा आहे डिकॉलनायझेशन. कॉलनायझेशन आणि डिकॉलनायझेशन, तर हा एक घटक या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर राजकीय तत्वज्ञान, तर हा एक घटक आपल्याला दिलेला आहे. तर राजकीय तत्वज्ञान, मग या राजकीय तत्वज्ञानामध्ये साम्यवाद आहे, भांडवलवाद आहे, समाजवाद आहे,
या भांडवलवाद, साम्यवाद, समाजवादाचं स्वरूप, त्यांचा समाजावर झालेला परिणाम काय आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की साम्यवादामुळे जगामध्ये 2 राज्यक्रांती या ठिकाणी झाल्या. त्यापैकी एक आहे बोल्शेविक राज्यक्रांती, दुसरी आहे चीनची राज्यक्रांती. तर या प्रकारे यांचा समाजावर काय नेमका परिणाम झाला आणि त्याच नंतर जेव्हा या ठिकाणी दुसरं महायुद्ध समाप्त या ठिकाणी होतं, तर त्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे काही जग जे आहे हे 2 ध्रुवांवर या ठिकाणी केंद्रित झालं होतं. एक आहे USA आणि दुसरा आहे USSR. यांच्यामध्ये जे शीत युद्ध झालं होतं, हा शीत युद्ध जो आहे तो कशाचा परिणाम आहे, तो भांडवलवाद आणि त्याचबरोबर साम्यवाद विचारसरणीचाच प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर ढोबळमानानं आयोगानं अशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. पण लक्षात घ्या, या मुद्द्यांवरनं आपल्याला या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये काय शिकणं गरजेचं आहे, किंवा आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासत असताना तो सोपा जाईल का की नाही जाईल, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. आणि तीच दूर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला करायचे आहे. हे लेक्चर व्यवस्थितरित्या पहा. आधुनिक जगाच्या इतिहासाचे आउटलाईन आपण यामध्ये इथे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पहा, इथं मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तर हाच मुद्दा या ठिकाणी समजावून सांगेल की आधुनिक जगाचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आधुनिक जगाचा इतिहासाचा अभ्यास करत असताना जरी आयोगानं सिलेबसमध्ये जे मुद्दे दिले आहेत, तर त्या मुद्द्यांच्याही थोडासा आधीचा घटक जो आहे तो आपण अभ्यासणं गरजेचं आहे. कारण आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासत असताना जर रेनेसान्स समजलं नाही, पुनर्जागरण जर समजलं नाही, तर आपल्याला तो जगाचा इतिहास समजणं थोडंसं कठीण आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की आपला अभ्यासाचा पहिला टॉपिक हा पुनर्जागरणाचा या ठिकाणी असला पाहिजे, ज्या पुनर्जागरणाला इंग्रजीमध्ये रेनेसान्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर रेनेसान्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. आता पुनर्जागरण काय नेमकं आहे ते थोडंसं आपण इथे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर लक्षात घ्या, पुनर्जागरण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की पुनर्जागरण जन्माला का बरं आलं, त्यामागची काय नेमकी सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी आहे, तो पण आपण थोडंसं समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे युरोपचा जो मध्यकाळ आहे, तर तो युरोपचा मध्यकाळ हा डार्क इरा मानला जातो, अंधकार युग मानलं जातं. का बरं युरोपचं मध्यकाळ हे अंधकार युग मानलं जातं, तर याचं कारण असं आहे की या काळामध्ये युरोपमध्ये सामंतशाही जी होती, ही सामंतशाही उदयास या ठिकाणी आलेली होती. आणि या सामंतशाहीमुळं सामान्य माणसाचे सारे हक्क अधिकार समाप्त करण्यात आले होते आणि सामान्य माणसांवर या ठिकाणी, सामान्य लोकांवर सामंतदारांचं प्रभुत्व या ठिकाणी होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की युरोपमध्ये जो काही सामंतशाही जन्माला आली, त्याच काळामध्ये धर्माचं अस्तित्व हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं होतं, धर्माचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि मनुष्याचे सारे अधिकार नाकारून धर्माकडेच सारे या ठिकाणी अधिकार मनुष्याचे या ठिकाणी केंद्रित झाले होते. आणि धर्माचा जो काही संरक्षक होता त्याचं नाव पोप, धर्मगुरू, तोच या ठिकाणी युरोपमध्ये सत्ताधीश या ठिकाणी बनला होता. तोच या ठिकाणी त्याचं प्राबल्य समाजावर या ठिकाणी होतं, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, पुनर्जागरणाचा कालखंड जर आपण पाहिला तर तो पुनर्जागरणाचा कालखंड आहे तो म्हणजे 14th सेंचुरीचा आहे. 14th सेंचुरी AD हा पुनर्जागरणाचा कालखंड आहे. मग या कालखंडाच्या आधी काय घडलं तो घटक आपण थोडासा समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुनर्जागरण काय आहे ते या ठिकाणी समजून घेता येईल. आता लक्षात घ्या, या 14व्या शतकामध्ये जे पुनर्जागरण झालं त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं साधारणतः 11व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत, 11th सेंचुरी AD पासून ते 13th सेंचुरी AD मध्ये युरोपामध्ये या ठिकाणी धर्मयुद्ध सुरू झालं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. युरोपामध्ये धर्मयुद्ध या ठिकाणी सुरू झालं होतं. धर्मयुद्ध कशासाठी सुरू झालं होतं तर आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, युरोपामध्ये जो जेरुसलेम नावाचा जो या ठिकाणी प्रांत आहे,
तर त्या प्रांतावर कोणाचं वर्चस्व असेल यासाठी युरोपामध्ये या ठिकाणी धर्मयुद्ध झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर जेरुसलेम हे जे ठिकाण आहे हे दोन धर्मासाठी खूप जास्त पवित्र ठिकाण मानलं जातं. एक म्हणजे ख्रिश्चन धर्म आणि दुसरा म्हणजे इस्लाम धर्म. तर ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातल्या प्रमुख लोकांनी या जेरुसलेमवर आपला अधिकार या ठिकाणी गाजवला आणि त्या अधिकारासाठी धर्मयुद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. क्रुसेड इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, जेव्हा युरोपचा मध्यकाळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा युरोपचा मध्यकाळ होता अंधकार युगात. युरोप हे अंधकारामध्ये या ठिकाणी खितपत पडलं होतं. तिथं सामंतशाही होती, धर्माचं मोठं वर्चस्व होतं, पोपचं अधिराज्य या ठिकाणी होतं. मनुष्याचे सारे अधिकार, सारे विचार, वैचारिक स्वातंत्र्य हे या ठिकाणी धर्माच्या पायाशी लोळत होते, अशी परिस्थिती होती. त्याच काळामध्ये अरब स्थान जर आपण पाहिलं, अरेबियन कंट्रीज जर या ठिकाणी पाहिल्या, मुस्लिम कंट्री जर आपण पाहिल्या, तर त्या मुस्लिम कंट्रीजची भरभराट या ठिकाणी झाली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा समजून घ्या, युरोपामध्ये जेव्हा अंधकार होतं तेव्हा अरब कंट्रीजमध्ये, मुस्लिम कंट्रीजमध्ये प्रकाशमय युग या ठिकाणी आलं होतं. आणि त्या काळामध्ये मुस्लिम कंट्रीजची मोठ्या प्रमाणावर भरभराट या ठिकाणी झाली होती. तिथं मोठ्या प्रमाणावर कागदाचा शोध या ठिकाणी लागला गेला होता. आणि त्याच नंतर म्हणजे कागद कसं बनवायचं त्याचा शोध तिथे या ठिकाणी लागला गेला होता. त्याचबरोबर पाहायला असं भेटतं नवनवीन साहित्य, त्याचबरोबर नवनवीन कला, स्थापत्य यांचाही या ठिकाणी उदय तिथं झाल्याचं दिसून येतं. आणि याचबरोबर वैज्ञानिक शोध देखील या मुस्लिम कंट्रीजमध्ये या ठिकाणी लागले गेले होते असं एकंदरीत दिसून येतं. आता झालं असं की 11व्या ते 13व्या शतकापर्यंत जे क्रुसेड लढलं गेलं, जे धर्मयुद्ध लढलं गेलं, त्या धर्मयुद्धामुळे झालं असं, युरोपियन लोकांना, जे पाश्चिमात्य देश आपण म्हणतो, तर त्या युरोपियन देशांना पूर्वेकडे जे काही ज्ञान आहे त्या पूर्वेकडच्या ज्ञानाची चाहूल या ठिकाणी लागली की आपण तर अंधकारामध्ये आहेत, मात्र पूर्वेकडे खूप जास्त प्रकाश या ठिकाणी आहे. तिथं मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक मनोवृत्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पूर्वेकडचे लोक हे आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगत आहे. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की या धर्मयुद्धाचा परिणाम असा झाला की युरोपकडचे लोक जे आहे ते या ठिकाणी विचार करू लागले आणि स्वतःच्या समाजाबद्दल ते या ठिकाणी चैतन्य किंवा जागृत होण्याचा ते प्रयत्न या ठिकाणी करू लागले. आणि यातूनच मग की युरोपचं जे काही प्राचीन कालखंड होता त्या प्राचीन कालखंडाचा अध्ययन या काळात उदयास आलेल्या सेंद्रिय बुद्धिमंतांच्या वर्गाने करायला सुरुवात केला. आणि मग युरोपचं प्राचीन कालखंडाचा अभ्यास जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्राचीन काळामध्ये युरोपची मोठी भरभराटी झाली होती. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होता, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर विचार स्वातंत्र्य होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. मात्र मध्य काळामध्ये त्याची जागा सामंतशाहीने आणि पोपनं घेतलेली होती. आणि म्हणून मग ही अन्यायग्रस्त असणारी पोपची राजवट, अन्यायग्रस्त असणारी सामंतांची राजवट उलथवून लावून आपण युरोपचं गतवैभव पुन्हा प्राप्त करणं आवश्यक आहे किंवा युरोपला प्राचीन काळातील त्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. यासारखा जो विचार आला त्याच विचारातून पुनर्जागरण या ठिकाणी झालं, त्याच विचारातून रेनेसान्स जन्माला आलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं पुनर्जागरण म्हणजे धर्म सुधारणा, तर बिलकुल नाही. लक्षात घ्या, पुनर्जागरण म्हणजे धर्म सुधारणा नव्हे, तर या पुनर्जागरणानं जे काही जुन्या गोष्टी होत्या त्या साऱ्या जुन्या गोष्टी या ठिकाणी त्या फेकून टाकल्या आणि नवीन गोष्टींचा स्वीकार या ठिकाणी केला. आणि मग हे पुनर्जागरण, मग त्यामध्ये साहित्यामध्ये पण पुनर्जागरण आलं, कलेमध्ये पण पुनर्जागरण आलं, स्थापत्यामध्ये देखील पुनर्जागरण आलं, तुमच्या विचारांमध्ये पण पुनर्जागरण आलं. तर नवीन विचार, नवीन तंत्रज्ञान या संपूर्ण काळामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. धर्माची जागा मनुष्यानं घेतली. या काळात धर्म जो होता की सारं काही धर्मासाठी आहे आणि धर्मग्रंथ सांगितलेलं आहे तेच सगळं काही योग्य आहे, ही जी भूमिका सामंतशाहीच्या काळामध्ये होती, त्याऐवजी आता मनुष्यापेक्षा या धर्मापेक्षा मनुष्याला श्रेष्ठ स्थान मिळालं आणि मानवाचे अधिकार यावर चर्चा केली गेली आणि मनुष्याचं जीवन कसं या ठिकाणी प्रगतशील बनेल याचा प्रयत्न या काळामध्ये करण्यात आला. साहजिकच त्यामुळं जे धर्मव्यवस्था होती
युरोपातली, त्या धर्मव्यवस्थेला मूठ माती देण्याचा प्रयत्न केला. धर्मव्यवस्थेमध्ये ज्या काही चुकीच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या होत्या त्या चुकीच्या बाबींच्या विरोधामध्ये बंड इथे या ठिकाणी उठवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. उदाहरणा संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेल की बघा, जसं की बायबल हा या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा या ठिकाणी महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि ज्या बायबलमध्ये पृथ्वी जी आहे या पृथ्वीबद्दल या ठिकाणी विविध प्रकारचे गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. जसं की आपल्याला पाहायला भेटतं की पृथ्वी ही स्थिर आहे आणि सूर्य जो आहे हा पृथ्वीभोवती फिरतो, या प्रकारच्या संकल्पना ज्या बायबलमध्ये या ठिकाणी होत्या, तर त्याला इथे या ठिकाणी मोठमाती दिली गेली. गॅलिलिओ कोपर्निकस यांच्या माध्यमातून पृथ्वी ही चपटी आहे असं म्हटलं गेलं बायबलमध्ये, तर त्याला विरोध करण्यात आला. म्हटलं गेलं की पृथ्वी ही लंबवर्तुळाकार या ठिकाणी आहे. तर या प्रकारची जी भूमिका होती, तर पोपच्या सत्तेला आणि धर्मग्रंथांमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न हा रेनेसान्स पुनर्जागरणाच्या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नीट समजून घ्या, या पुनर्जागरणामुळे काय झालं. पुनर्जागरण जे होतं, तर त्या पुनर्जागरणाचा परिणाम नेमका काय आहे. तर सर्वात महत्वाचा परिणाम काय आहे, तर सामंतशाही जी आहे, तर त्या सामंतशाहीचा ऱ्हास किंवा सामंतशाही जी आहे, तर त्या सामंतशाहीचं पतन हा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर पुनर्जागरणाचा परिणाम काय झाला, तर सामंतशाहीचं पतन इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं पुनर्जागरणामुळे काय झालं, तर पुनर्जागरणामुळे भौगोलिक जग जे आहे, तर त्या भौगोलिक जग जे आहे, तर भौगोलिक जगाचा शोध या ठिकाणी घ्यायला सुरुवात या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता भौगोलिक जगाचा शोध का बरं, तर युरोपची प्राचीन काळामध्ये भरभराटी झाली होती आणि ही जी भरभराटी होती ही युरोपच्या प्राचीन व्यापारामुळे झालेली होती. आणि त्याच काळामध्ये कॉन्स्टंटिनोपल नावाचं जे ठिकाण होतं, तर त्या ठिकाणावर तुर्की लोकांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं आणि म्हणून झालं काय, युरोपचा आशियासोबत असणारा जो काही संपर्क होता तो तुटून पडला. आणि म्हणून मग युरोपमध्ये जे काही नवीन विचार आलेले आहेत, पूर्वेकडचे जे काही नवीन विचार आलेले आहेत, नवीन व्यापार इथं या ठिकाणी आहेत, तर त्याचा आपल्याला आपल्या देशासाठी उपयोग करून घेता यावा या इराद्यानं पाहायला भेटतं की भौगोलिक जगाच्या शोधाची चळवळ ही पुनर्जागरणाचाच एक भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटती. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग आपण पाहतो बघा, कोलंबस आहे, अमेरिगो या ठिकाणी आहे, त्याचबरोबर वास्को द गामा आहे, या सर्व लोकांनी भौगोलिक जगाच्या शोधाची मोहीम हाती घेतली आणि त्यामध्ये त्यांना महत्वाचं या ठिकाणी यश देखील प्राप्त झालं. पुनर्जागरणाचा एक भाग आहे ते म्हणजे धर्म सुधारणा चळवळ. लक्षात घ्या, या काळामध्ये धर्म सुधारणा जी आहे, तर त्या धर्म सुधारणा चळवळी देखील झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. धर्म व्यवस्थेमध्ये, युरोपच्या व्यवस्थेमध्ये असं होतं की युरोपची धर्म सुधारणा जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की बायबल वाचण्याचा अधिकार हा सर्वांना या ठिकाणी नव्हता आणि बायबल जे होतं हे या ठिकाणी सर्व भाषांमध्ये उपलब्ध या ठिकाणी नव्हतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या संपूर्ण काळामध्ये एक क्रांतीची भूमिका घेतली गेली आणि बायबल जे आहे हे सर्वांसाठी वाचण्यासाठी खुलं करण्यात आलं आणि स्थानिक भाषा ज्या होत्या तर त्या स्थानिक भाषांमध्ये बायबलच्या प्रती छापण्यात आल्या आणि बायबलमध्ये काय नेमकं लिहिलेलं आहे हा वाचण्याचा अधिकार केवळ पोपचा नाही तर तो सर्वांचा आहे, ही भूमिका इथे या ठिकाणी आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर यातूनच मग आपल्याला पाहायला भेटतं युरोपामध्ये धर्म सुधारणा चळवळी इथं जन्मात आल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं अजून काय बरं झालं तर नवीन राष्ट्रांचा उदय हा युरोपामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. नवीन राष्ट्रांचा उदय जो आहे हा नवीन राष्ट्रांचा उदय हा या काळामध्ये निर्माण झाल्याचं दिसतं. कारण सामंतशाहीचं पतन झाल्यानंतर साहजिकच त्याचा परिणाम हा या ठिकाणी असा दिसून येतो की नवीन राष्ट्र इथे या ठिकाणी जन्माला या ठिकाणी येतं आणि मग नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवाद देखील या ठिकाणी स्थापन झाल्याचं पाहायला भेटतं. तर नवीन राष्ट्रांचा उदय आणि त्या उदयातून राष्ट्रवादाची भावना ही या ठिकाणी इथं या काळामध्ये जन्मास आल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुनर्जागरणाचा एक परिणाम हा या ठिकाणी एनलाइटमेंट एज किंवा ज्याला प्रबोधन युग असं देखील म्हणतं. तर प्रबोधन जे आहे तर ते प्रबोधन हा देखील या काळामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं. प्रबोधन कालखंड या ठिकाणी आला आणि याच बरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की हे जे पुनर्जागरण आहे त्या पुनर्जागरणाचा परिणाम काय नेमका झाला तर या ठिकाणी वैज्ञानिक शोध जे आहे हे या वैज्ञानिक शोधाला
एक प्रकारची पार्श्वभूमी ही पुनर्जागरणानं या ठिकाणी निर्माण केल्याचं दिसतं. कारण इथं मनुष्याच्या विचार स्वातंत्र्य जे होतं त्याला चालना देण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना देण्यात आली. मनुष्य विचार करू लागला आणि त्या विचारातून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला, नवीन तंत्रज्ञान तो शोधू लागला, नव्या पद्धतीनं विचार करू लागला. जुन्या पद्धतीला विरोध करून नव्या विचारांना त्यांनी चालना दिली आणि त्यातून वैज्ञानिक शोध या ठिकाणी निर्माण झाले आणि याच वैज्ञानिक शोधांच्या आधारावर पुढे जाऊन या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागल्यामुळे औद्योगिक क्रांती इथे या ठिकाणी घडली असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मुद्दा नीट समजून घ्या. पुनर्जागरण काय होतं ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण इतिहास शिकवत नाहीये, मी फक्त तुम्हाला एक आउटलाईन देतो काय नेमकं इथं घडलं गेलं. पुनर्जागरणाच्या काळामध्ये हे महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे मुद्दे मी बॅचमध्ये तुम्हाला शिकवणारच आहे की पुनर्जागरणाला कोणते घटक कारणीभूत ठरले, इटलीतच पहिलं पुनर्जागरण काय नेमकं झालं, पुनर्जागरणाचा प्रचार प्रसार युरोपामध्ये कशा पद्धतीने झाला, ते सगळं मी तुम्हाला बॅचमध्ये समजून सांगेल. फक्त पुनर्जागरण हे या पद्धतीच्या या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता नीट समजून घ्या की या पुनर्जागरण जे होतं त्या पुनर्जागरणामुळे भौगोलिक जगाचा शोध या ठिकाणी लागला असं आपण म्हणतो. आणि त्या भौगोलिक जगाचा शोध लागल्यामुळे जग जे आहे हे इथं या ठिकाणी जवळ आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथं करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पुनर्जागरणामध्ये जे काही नवीन विचार आले त्या विचारातून ही एक भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली की आमच्या भूमीवर विदेशी लोकांचं राज्य कशासाठी, आणि म्हणून मग शोषणाच्या विरोधात देखील इथे या ठिकाणी आवाज उठवण्यात आला. आणि त्या आवाजातूनच या ठिकाणी एक महत्वाची क्रांती या ठिकाणी घडली गेली, ज्या क्रांतीला आपण अमेरिकन क्रांती असं पण या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या, अमेरिकन क्रांती जी आहे अमेरिकन क्रांती हा एक प्रकारचा पुनर्जागरणाचाच भाग किंवा पुनर्जागरणाचाच एक परिणाम म्हणून आपण या ठिकाणी इथं संबोधू शकतो, जी 1876ला अमेरिकन राज्यक्रांती झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. अमेरिका नावाचा खंड जो आहे, जो आपल्या सर्वांना माहिती आहे, अमेरिगोच्या नावानं तो अमेरिका त्याचं नाव पडलं. आणि हा जो अमेरिका खंड जो आहे तर त्याचा शोध जसा लागला तसं युरोपमधले ब्रिटन नावाचा जो मोठा देश या ठिकाणी होता, ज्या देशामध्ये 1750ला सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांती या ठिकाणी झाली होती, तर त्या ब्रिटननं वसाहतवादाचा धोरणाचा अवलंब करून अमेरिकेमध्ये आपल्या वसाहती या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. मग अमेरिकेमध्ये ज्या काही ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या वसाहती अमेरिकन लोकांवर अन्याय करणाऱ्या होत्या. अमेरिकन लोकांचं शोषण तिथं मोठ्या प्रमाणावर केलं जात होतं. मग ते शोषण सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपातील होतं. मग या संदर्भामध्ये पाहायला असं भेटतं, अमेरिकन देश जे होते किंवा अमेरिकेमध्ये राहणारे जे लोक होते ते एकत्र या ठिकाणी आले आणि या प्रकारच्या वसाहतवादाच्या विरोधात ते बंड या ठिकाणी करतात आणि ब्रिटिशांच्या ज्या वसाहती इथं आहेत त्या विरुद्ध ते आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होतं. अमेरिकेच्या भूमीवर ब्रिटिशांच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अमेरिकन क्रांती या ठिकाणी झाली, अमेरिकेची राज्यक्रांती झाली असं पाहायला भेटतं. अमेरिकन क्रांतीचं फलित काय आहे तर अमेरिकन राज्यक्रांतीनं लोकशाही जी आहे तर ती लोकशाही संपूर्ण जगाला या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्या सर्वांना माहिती आहे थॉमस जेफरसन नाव कधी ऐकलं असेल तर थॉमस जेफरसन जे आहे तर थॉमस जेफरसन जे आहे त्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्याचा जाहीरनामा या ठिकाणी प्रकाशित केला आणि त्यानंतर मग अमेरिका हा जगातील हा पहिला असा या ठिकाणी देश या ठिकाणी राहिला की ज्यानं स्वतःचं एक लिखित संविधान निर्माण केलं आणि त्या लिखित संविधानामध्ये सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी राजकीय, सामाजिक अधिकार, त्यांचे नागरी अधिकार जे आहे ते त्यांचे नागरी अधिकार इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसतं. आता नीट समजून घ्या, अमेरिकेनं कोणाच्या विरोधात युद्ध केलं किंवा अमेरिकन लोकांनी कोणत्या वसाहतींच्या विरोधात युद्ध केलं तर ते आहे ब्रिटनच्या वसाहतींच्या विरोधात. आणि युरोपामध्ये ब्रिटनला विरोध करणारे होते फ्रेंच. आणि मग या फ्रेंचांनी काय केलं, या फ्रेंचांनी अमेरिकन युद्धामध्ये ब्रिटनच्या विरोधामध्ये किंवा अमेरिकन राज्यक्रांती जेव्हा होत होती तेव्हा ब्रिटनच्या विरोधामध्ये अमेरिकेला सपोर्ट केला होता. कोणी? फ्रेंचांनी आपले लष्कर या अमेरिकेच्या मदतीला पाठवले होते. फ्रेंचांच्या मदतीनं
अमेरिका जी आहे तर ती अमेरिकेला स्वतंत्र करण्यात आलं, त्यांच्या वसाहती स्वतंत्र करण्यात आल्या आणि मग या प्रकारे अमेरिकन राज्यक्रांतीसाठी फ्रेंचांचा देखील महत्वाचा वाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता काय झालं पहा, जे फ्रेंच सैन्य अमेरिकेमध्ये गेले होते कशासाठी, तर अमेरिकन राज्यक्रांती घडवण्यासाठी, ब्रिटिशांच्या वसाहतींना या ठिकाणी नष्ट करण्यासाठी किंवा ब्रिटिशांच्या वसाहतींपासून अमेरिकेला स्वतंत्र करण्यासाठी जे या ठिकाणी फ्रेंच सैन्य इथे या ठिकाणी गेलं होतं, तर त्या फ्रेंच सैन्य जेव्हा या क्रांतीनंतर मायदेशी आलं तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की अमेरिकेनं जसं सामान्य लोकांसाठी जी एक नवीन राज्य पद्धती अमेरिकेमध्ये डेव्हलप केली, जिला डेमोक्रेसी किंवा लोकशाही म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं, तर तशा प्रकारची लोकशाही आपल्या राज्यातही असली पाहिजे, तशा प्रकारची लोकशाही आपल्या राज्यातही असली पाहिजे, या प्रकारचा विचार फ्रेंच सैनिकांच्या मनात आला आणि ते लोक आपल्या देशामध्ये देखील अमेरिकेप्रमाणेच राज्यक्रांती घडवण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. फ्रेंचांची जी काही जुलमी राजेशाही होती ती नष्ट करून आपल्याला पाहायला भेटतं अमेरिकेच्याच धर्तीवर या ठिकाणी फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांती जी आहे ही फ्रेंच राज्यक्रांती इथं घडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. फ्रेंच राज्यक्रांती 1789 झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या 1776 अमेरिकन क्रांतीसाठी फ्रेंचांचे जे सैन्य तिकडे गेले ते परत आपल्या मायदेशी आल्यानंतर त्यांनी अमेरिकेत झालेला बदल पाहिला, अनुभवला आणि स्वतःच्या देशात पण अशा प्रकारचा बदल करण्याची भूमिका त्यांनी ठेवली आणि त्यातून मग 1789 फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की हे जे फ्रेंच राज्यक्रांती आहे या फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला काय दिलं, तर फ्रेंच राज्यक्रांती जी आहे त्या फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला समता, स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर बंधुता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या प्रकारचे तत्व हे संपूर्ण जगाला दिले आहेत, ते म्हणजे या फ्रेंच राज्यक्रांतीनं. म्हणजे या फ्रेंच राज्यक्रांती जर आपण पाहिली तर तिचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी होतं की मनुष्यासाठी या ठिकाणी राज्य असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा संपूर्ण जगामध्ये निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य काय, तर फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य आहे नेपोलियन बोनापार्ट. नीट समजून घ्या बघा, हे सगळे एकमेकांना इंटरलिंकअप या ठिकाणी घटक आहे, ते आपल्या सर्वांना समजून आले पाहिजे. तर फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य आहे ते म्हणजे नेपोलियन बोनापार्ट. लक्षात घ्या, तर फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि ज्या राज्यक्रांतीनं समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य जी आहे, ही लोकशाहीचं मूल्य जे आहे ती या ठिकाणी दिली आणि ह्या प्रकारचे मूल्य संपूर्ण जगामध्ये प्रसारित करण्यासाठी फ्रेंचांचा सेनानी आहे तो म्हणजे नेपोलियन बोनापार्ट. आणि हा नेपोलियन बोनापार्ट जग जिंकण्यासाठी गेला आणि जग जिंकत असताना युरोपामध्ये जिथं जिथं सामंतशाही आहे, जिथं जिथे छोटे मोठे राज्य आहे आणि त्या राज्यांवर सामंत लोक सर्वसामान्यांचं शोषण करत आहे, त्या सर्वांची शोषणाची जी व्यवस्था होती ती समाप्त करण्यासाठी हा जग जिंकण्यासाठी नेपोलियन या ठिकाणी गेला आणि त्या नेपोलियननं युरोप आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न त्यानं या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, नेपोलियन बोनापार्ट हा जगजेता होता. नेपोलियन बोनापार्ट हा या ठिकाणी जगजेता होता. त्याने जग या ठिकाणी आपल्या तलवारीच्या बळावर त्यांनी या ठिकाणी जग आपल्या पाठीशी या ठिकाणी आणलं, उभं केलं. मात्र या नेपोलियनचं सर्वात महत्वाचं योगदान काय आहे बरं, तर आपण इथं पाहायला भेटतं तर नेपोलियन बोनापार्टचं सर्वात महत्वाचं योगदान आहे त्यानं नागरिक कायदा संहिता निर्माण केली. तर लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की नेपोलियन बोनापार्ट जो आहे तर त्या नेपोलियन बोनापार्टनं काय केलं, तर नेपोलियन बोनापार्टनं नागरिक कायदा संहिता जी आहे ही नागरिक कायदा संहिता ही याच्यामुळं निर्माण झालेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर नागरिक कायदा संहिता ही नेपोलियन बोनापार्टमुळं या ठिकाणी निर्माण झाली आणि संपूर्ण जगामध्ये ही नेपोलियनची नागरिक कायदा संहिता त्याच्याच नावानं नेपोलियन कायदा संहिता या नावानं देखील ओळखली जाते. आजही फ्रान्समध्ये या प्रकारचा नेपोलियन कायदा संहितेवर या ठिकाणी काम केलं जातं, हे लक्षात घ्या. तर नेपोलियनची सर्वात महत्वाची ओळख ती म्हणजे नेपोलियननं
ज्या भागामध्ये सामंतशाही होती त्या सामंतशाहीचा ऱ्हास करण्यासाठी युद्ध मोहीम उभारली. संपूर्ण जग समता स्वातंत्र्य बंधुतेच्या आधारावर चालवण्यासाठी त्याने या ठिकाणी छोट्या मोठ्या सामंतशाहीचा ऱ्हास करून सामान्य लोकांसाठी लोकशाहीचे तत्व रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यानं नागरिक कायदा संहिता जी आहे त्या नागरिक कायदा संहिता या ठिकाणी त्यानं निर्माण केल्या. सामान्य माणसांसाठी त्याने या ठिकाणी या कायदा संहिता आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नीट समजून घ्या, नेपोलियन बोनापार्टचं हे जे आंदोलन या ठिकाणी होतं किंवा त्याची जी काही ही भूमिका या ठिकाणी होती, तर त्यानं या भूमिकेतून खास करून जर्मनी आणि त्याचबरोबर इटली जे आहे, तर त्या जर्मनी आणि त्याचबरोबर इटली या देशांमध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी नेपोलियन बोनापार्ट जो होता तो या ठिकाणी इथं रुजवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता बघा, नेपोलियन बोनापार्टच्या या आक्रमणाच्या आधी जर्मनी आणि इटलीची काय अवस्था होती ती थोडीशी आपण समजावून घेऊया. नेपोलियन बोनापार्टच्या आक्रमणाच्या आधी जर आपण पाहिलं तर या जर्मनी आणि इटलीमध्ये साधारणतः 300 देश होते. काय मी म्हणतो की जर्मनी आणि इटलीचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर छोट्या छोट्या देशांमध्ये हे राष्ट्र या ठिकाणी विभागले होते. जर्मनीमध्ये तर 300 देश या ठिकाणी होते. इटलीमध्ये त्याच्या आसपास या ठिकाणी छोटे छोटे देश होते. म्हणजेच काय, ते सगळे सामंतशाही आणि पोपच्या अधिपत्याखाली छोटे छोटे राष्ट्र या ठिकाणी होते. या नेपोलियननं या साऱ्या छोट्या छोट्या सामंतशाहीचा ऱ्हास त्यांनी या ठिकाणी केला आणि या जर्मनीला आणि या इटलीला एक करण्याचा प्रयत्न तो इथे या ठिकाणी करताना दिसतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो या ठिकाणी नेपोलियन जर्मनी आणि इटलीच्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना माहिती असेल कदाचित की इटली जी काही खूप साऱ्या राष्ट्रांमध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेली होती, त्यानं या ठिकाणी एकूण 3 भागांमध्ये विभाजित केल्याचं दिसतं. म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये ती जी इटली विभागलेली होती, तर त्या इटलीतल्या छोट्या मोठ्या सत्ता देशांचा पराभव करून 3 महत्वाचे भाग त्याने या ठिकाणी निर्माण केले आणि तो इटलीचा आणि जर्मनीचा एक प्रकारचा शासक इथे या ठिकाणी बनताना एकंदरीत दिसून येतो. आणि मग त्याच्या शासक काळामध्ये त्यानं तेच काम केलं, नागरिक कायदा संहिता आणल्या आणि त्यातून मग सामान्य माणसं जे आहे तर सामान्य माणसांसाठी त्याने या ठिकाणी कायदा संहिता निर्माण करून त्या लोकांना मानवीय आणि मौलिक या ठिकाणी अधिकार देण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या की या जर्मनी आणि इटली जे आहे त्यामध्ये नेपोलियनने जे कार्य केलं, मी काय म्हणतो बघा, जर्मनी आणि इटलीमध्ये नेपोलियनने जे कार्य केलं त्या कार्याची पावती म्हणून पुढे जाऊन इटलीचं एकीकरण आणि जर्मनीचं एकीकरण हा चॅप्टर या ठिकाणी येतो. समजतंय की नेपोलियन बोनापार्ट यानं जर्मनी आणि इटलीमध्ये जे कार्य केलं, छोट्या छोट्या राष्ट्रांना छोटे छोटे जे काही जर्मनी आणि इटलीमध्ये जे काही मी सांगितलं 300च्या आसपास जे काही राष्ट्र होते ते समाप्त करून एक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी इथं करताना जे दिसतो. लोकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्याचा प्रयत्न जो करतो, नागरिक कायदा संहितेच्या अधिकारातून मौलिक अधिकार सामान्य लोकांना देण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करतो, त्यातून इटली आणि जर्मनीमध्ये राष्ट्रवादी भूमिका या ठिकाणी निर्माण होती, राष्ट्रवादी भावना निर्माण होती. आणि त्यातून मग या ठिकाणी आपल्या सिलेबसचे 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पुढे येतात. एक म्हणजे इटलीचं एकीकरण, आणि दुसरा टॉपिक आहे ते म्हणजे जर्मनीचं एकीकरण. तर लक्षात घ्या, इटलीचं एकीकरण आणि त्याचबरोबर जर्मनीचं एकीकरण असे 2 महत्वाचे आपल्या सिलेबस मधले मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतात. ते सगळं नेपोलियन मधनं आलेलं हे लक्षात घ्या. आता बघा, आपण मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत आलेलो आहोत आतापर्यंत, आणि मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत असताना आपण एक नाव या ठिकाणी पाहतो, जोसेफ मॅझनी. बरोबर आहे. आता काय होतं बघा, तुम्हाला ही जी नावं जी तुमच्याशी परिचित असणारी नावं आहे ती जर आली की मग तुम्हाला विश्वास वाटतो की हा कुठंतरी आपण हे नाव ऐकलेलं आहे. तर लक्षात घ्या, जोसेफ मॅझनी. तर जोसेफ मॅझनी बद्दल काय पाहिलं आपण, त्यांची यंग इटली नावाची संघटना होती आणि त्या यंग इटलीच्या संघटनेवरच या ठिकाणी सावरकरांनी आपल्या मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारत या ठिकाणी केलं आहे की नाही, हे वाचत आलेलं आहे आपण. तर जोसेफ मॅझनीचं कार्य तुम्हाला इटलीच्या एकीकरणामध्ये या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं
एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला इथं पाहावं लागणार आहे, ते म्हणजे गॅरिबाल्डी आणि काऊर यांचं या ठिकाणी कार्य. तर इटलीमध्ये गॅरिबाल्डी पण या ठिकाणी होता, गॅरिबाल्डी या ठिकाणी होता, आणि त्याचबरोबर काऊर देखील, काऊर पण हा एक मोठा नेता या ठिकाणी राहिलेला आहे. तर जोसेफ मॅझनी, गॅरिबाल्डी, काऊर आणि विक्टर एमॅन्युअल. तर विक्टर एमॅन्युअल, काऊर, गॅरिबाल्डी आणि मॅझनी या 4 लोकांनी इटलीचं एकीकरण करण्याचा प्रयत्न केला. इटलीचं एकीकरण केलं. इटली जे 3 भागांमध्ये, म्हणजे खूप साऱ्या राष्ट्रांमध्ये इटली होती, तिचं एक त्या सप्तदेशांचा पराभव करून 3 भागांमध्ये इटलीला आणलं नेपोलियनने, आणि मग ते 3 भाग एकत्र करण्याचं कार्य मॅझनी, गॅरिबाल्डी आणि काऊरनं केलं. मग त्यासाठी त्यांना प्रसंगी सशस्त्र लढा पुकारावा लागला, त्याचबरोबर कूट राजनीती या ठिकाणी करावी लागली. तर ते सगळं त्यांनी या ठिकाणी केलं. मग मॅझनी, गॅरिबाल्डी आणि काऊरचं कार्य हे इटलीच्या एकीकरणाचं कार्य म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतं, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे इटलीचं एकीकरण या ठिकाणी झालं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इटलीचं एकीकरण इथं या ठिकाणी झालं. मग जर्मनीचं एकीकरण काय? तर जर्मनीचं पण तसंच होतं. जर्मनीचा सम्राट बनला होता नेपोलियन. त्याच्या काळामध्ये त्यानं त्या जर्मनीमध्ये जे काही छोटे छोटे सामंत होते त्या सर्वांना मारून टाकलं, सर्वांना या ठिकाणी त्यांचा नाश केला, आणि जर्मनीला त्यानं एकसंघ बनवण्याचा प्रयत्न या संपूर्ण काळामध्ये केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मी आत्ता सांगितलं की नेपोलियनच्या आधी जर्मनीमध्ये 300 देश होते, तर ते सगळे नष्ट करून त्या नेपोलियननं जर्मनीला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तिथं राष्ट्रवाद निर्माण केला. साहजिकच या जर्मनीचा त्यावेळेचा नेता होता तो म्हणजे बिस्मार्क. त्याचा नेता होता बिस्मार्क. तर हा जो बिस्मार्क होता, तर त्या बिस्मार्कनं या ठिकाणी जर्मनीच्या एकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली असं या ठिकाणी म्हणता येईल. तर जर्मनीचा एकीकरण सुरुवात झाली नेपोलियन पासून, मात्र त्या प्रकारची जर्मनीचं एकीकरण जे आहे ते पूर्णत्वास नेलं ते म्हणजे बिस्मार्कनी. आता बघा, बिस्मार्कची फिलॉसॉफी जर आपण या ठिकाणी पाहिली तर बिस्मार्कची फिलॉसॉफी ही थोडीशी वेगळी होती. ती काही लोकशाही सदृश्य वगैरे काही नव्हती. मग त्याची जी भूमिका होती ती रक्त तलवार नीतीवर आधारित होती. काय होतं? रक्त तलवार नीती. इथं लिहितो हवं तर मी, त्याची नीती ही रक्त तलवारवर आधारित या ठिकाणी होती. रक्त तलवार नीती ही त्याची या ठिकाणी होती असं पाहायला भेटतं. त्याचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी संसदेमध्ये आरडाओरडा करून, संसद भवनामध्ये भाषण देऊन क्रांती होत नाही. क्रांती ही रस्त्यावर या ठिकाणी उतरूनच या ठिकाणी होती. आणि मग त्यानं आपल्या मनगटाच्या बळावर रक्त तलवार नीतीचा वापर करून जर्मनीचं एकीकरण करण्याची भूमिका त्यानं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं पहिलाच घटक पुनर्जागरणापासून इटली जर्मनीचं एकीकरण कशा पद्धतीने झालं तो मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. आता नीट समजून घ्या की जर्मनी आणि इटलीचं एकीकरणाची एक प्रक्रिया ही या ठिकाणी झाली. इटलीचं एकीकरण मॅझनी, गॅरिबाल्डी, काऊरच्या नेतृत्वाखाली झालं, तर बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली जर्मनीचं एकीकरण या ठिकाणी झालं. साहजिकच हे सगळे राष्ट्र एकत्र बनले, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना उग्र स्वरूपामध्ये नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. काय, फक्त हा एक शब्द सांगून मी इथं हे लेक्चर जो मुद्दा आहे तो या ठिकाणी सोडून देतो. मी असं म्हटलो की जर्मनी आणि इटलीचं एकीकरण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रखर राष्ट्रवाद जो आहे हा प्रखर राष्ट्रवाद नंतरच्या काळामध्ये निर्माण होतो, आणि त्याच प्रखर राष्ट्रवादातून, त्याच प्रखर किंवा त्याला म्हणू शकतो त्याच उग्र राष्ट्रवादातून जन्माला आलं पहिलं जागतिक महायुद्ध. थोडंसं आता मी बॅकला येतो, थोडंसं मागे या ठिकाणी येतो. मी परत येतो पुनर्जागरणावर. नीट समजून घ्या. बघा, मी येतो परत पुनर्जागरणावर. पुनर्जागरणाचं काय महत्वाचं वैशिष्ट्य होतं, तर या पुनर्जागरणानं काय केलं होतं, तर पुनर्जागरणानं या ठिकाणी वैज्ञानिक शोध या ठिकाणी लावलेला होता, किंवा पुनर्जागरणाचा परिणाम वैज्ञानिक शोधातून या ठिकाणी आला होता. या पुनर्जागरणानं युरोपचं गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. युरोपामध्ये जे विचार स्वातंत्र्य होतं, अभिव्यक्त स्वातंत्र्य होतं, त्याला पुनर्जागरणाच्या काळामध्ये चालना मिळाली गेली. धर्मापेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे आणि मनुष्य केंद्रित व्यवस्था असली पाहिजे, ही भूमिका पुनर्जागरणाची देण आहे. आणि त्यातून मग पाहायला असं भेटलं, मनुष्याच्या विचारांना जेव्हा चालना मिळाली, विचार स्वातंत्र्य मिळालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा तो उघड सामंतशाही व्यवस्थेला, धार्मिक व्यवस्थेला, त्या काळात असणाऱ्या धार्मिक व्यवस्थेला तो या ठिकाणी आव्हान देऊ लागला.
त्याच्या विचारांना चालना मिळाली आणि या विचारांच्या चालनेवरच या ठिकाणी नवीन नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी शोधायला सुरुवात तो व्यक्ती या ठिकाणी करू लागला. तर नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध जसा या ठिकाणी लागतो त्या शोधातूनच पाहायला असं भेटतं युरोपामध्ये औद्योगिक क्रांती जी आहे तर ती औद्योगिक क्रांती या ठिकाणी निर्माण होतीये असं आपल्याला दिसून येतं. तर लक्षात घ्या युरोपामध्ये या पद्धतीनं औद्योगिक क्रांती जी आहे तर ती औद्योगिक क्रांती 18व्या शतकामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर अगदी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हा मुद्दा लक्षात घ्या 1750 ला ही औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती 1750 ला घडून आणली असं तुम्ही स्पेसिफिकली म्हणू शकता. 1750 1850 हा पहिला टप्पा होता. 1850 नंतरचा दुसरा टप्पा आहे आणि मग या दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅपिटलिझम आपल्याला जन्माला आल्याचं दिसतं. तर औद्योगिक क्रांती जो आहे तर ती औद्योगिक क्रांती ही या ठिकाणी 1750 पासून किंवा ज्याला 18th सेंचुरी आपण म्हणू शकतो तर 18th सेंचुरीमध्ये ही औद्योगिक क्रांती या ठिकाणी आली आणि साहजिकच आपल्या सर्वांना हे पण माहिती असेल ही औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्येच या ठिकाणी आली. आता इंग्लंडमध्ये ही औद्योगिक क्रांती का झाली ते आपण बॅचमध्ये शिकणार आहोत. इंग्लंडमध्ये ही औद्योगिक क्रांती का निर्माण झाली ते बॅचमध्ये शिकू आपण. आता फक्त आउटलाईन इथं समजावून घेण्याचा प्रयत्न आपण इथे या ठिकाणी करूया. आता बघा युरोपामध्ये या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकारचं तंत्रज्ञान इथं जन्माला येतं आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर विविध प्रकारचे उद्योगधंदे इथे या ठिकाणी युरोपामध्ये निर्माण या ठिकाणी होत आहेत असं एकंदरीत पाहण्यात येतं. आता युरोपाचं जर लोकेशन आपण या ठिकाणी पाहिलं तर युरोप हा काही उष्ण कटिबंधातील देश आहे का तर नाही, तर तो आहे शीत कटिबंधातील देश. पण तिथं नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी उदयास आलं. तुमचे उद्योगधंदे जर वाढायचे असतील औद्योगिक क्रांतीची भरभराटी जर तुम्हाला या ठिकाणी करायची असेल तर त्या भरभराटीसाठी तुम्हाला लागतं ते म्हणजे रॉ मटेरियल, ठीक आहे ना, किंवा ज्याला आपण कच्चा माल या ठिकाणी म्हणतो. तर लक्षात घ्या हा जो कच्चा माल जो आहे हा कच्चा माल तुमच्या औद्योगिक क्रांतीसाठी अत्यंत महत्वाचा घटक या ठिकाणी आहे. आणि मग हा कच्चा माल तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला तो उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये मिळेल. आणि म्हणून मग ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाली त्या देशानं हा कच्चा माल प्राप्त करण्यासाठी आपापल्या कच्चा माल प्राप्त करण्यासाठी उष्ण कटिबंधामध्ये असणाऱ्या देशांमध्ये त्यानं या ठिकाणी काय केलं वसाहत स्थापन केली आणि त्यातून मग वसाहतवाद जो आहे हा वसाहतवाद या ठिकाणी जन्माला आला ज्याला आपण कोलोनिझम या नावानं पण संबोधतो. तर लक्षात घ्या हा वसाहतवाद हा औद्योगिक क्रांतीचाच एक परिणाम या ठिकाणी आहे. कच्चा माल औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असल्यामुळं ब्रिटनमधल्या उद्योगधंद्यांची भरभराटीसाठी कच्चा माल आवश्यक असल्यामुळं ब्रिटन सारख्या देशांनी इंग्लंड सारख्या देशांनी ठिकठिकाणी वसाहत स्थापन केल्या. ब्रिटिशांनी टाकल्या म्हणून पोर्तुगीजांनी टाकल्या. पोर्तुगीज त्याचनंतर डच आहे, डॅनिश आहे, फ्रेंच आहे या सर्वांनी या प्रकारच्या वसाहतवादाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. मोठ्या प्रमाणात खतपाती या ठिकाणी खतपाणी दिलं. लक्षात घ्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम आहे वसाहतवाद आणि वसाहतवादाचा परिणाम आहे साम्राज्यवाद. वसाहतवादाचा परिणाम आहे तो म्हणजे साम्राज्यवाद. हा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या. वसाहत काय आहे, वसाहतवाद काय, साम्राज्यवाद काय. साम्राज्यवादाला इंग्लिशमध्ये इम्पेरियलिझम असं म्हटलं जातं आणि वसाहतवादाला कोलोनिझम म्हटलं जातं. तर सुरुवातीला कच्चा माल प्राप्त करण्यासाठी या लोकांनी भारतासारख्या देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये, साऊथ आफ्रिकेसारख्या देशांमध्ये तिथं यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि मग त्या वसाहतींमध्ये त्यांनी या ठिकाणी तिथला कच्चा माल आपल्या मायदेशी नेला. आपल्या देशाची आपल्या स्वतःची खूप सारी भरभराटी निर्माण केली आणि जिथं त्यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या तिथं साम्राज्य विस्तार करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यातून मग साम्राज्यवाद तो या ठिकाणी इथं निर्माण होतोय असं एकंदर दिसतं. ब्रिटिशांनी किंवा युरोपातल्या देशांनी ज्या भागामध्ये वसाहती स्थापन केल्या त्या वसाहतींमधल्या मूळ निवासी लोकांना तुच्छ लेखलं, स्वतःला श्रेष्ठ समजलं आणि त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याची भूमिका
त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. हे अधिराज्य हा जो शब्द मी वापरतोय हा केवळ पॉलिटिकली नव्हे तर तो कल्चरली देखील आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा साम्राज्यवाद आपल्याला वसाहतवादातूनच तो या ठिकाणी इथं पुढे जाताना दिसतो. लक्षात घ्या, या साम्राज्यवादाचा सर्वात वाईट परिणाम काय? तर या साम्राज्यवादाचा सर्वात वाईट परिणाम होता तो म्हणजे वंशवाद, ज्याला आपण हिंदीमध्ये नस्लवाद पण या ठिकाणी म्हणतो. तर नस्लवाद किंवा वंशवाद जो आहे हा याचा सर्वात वाईट परिणाम आहे की ज्यातून वंशश्रेष्ठत्वाची भावना ही या ठिकाणी निर्माण झाली आणि तुमच्या वंशाचे नसणाऱ्या लोकांना तुम्ही तुच्छ या ठिकाणी संबोधू लागले आणि त्यातूनच मग हिटलरची निर्मिती या ठिकाणी होतीये. तर हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारचा जो वंशवाद जो आहे हा वंशवाद नस्लवाद जो आहे हा सर्वात वाईट परिणाम साम्राज्यवादाचा म्हणून तुम्ही या ठिकाणी इथे पाहू शकता. आता पहा, मी परत तुम्हाला हा मुद्दा इथं स्टॉप करतो, परत तुम्हाला मागच्या एंडमध्ये या ठिकाणी नेतो. मागचा एंड काय मला सांगतोय की मी असं या ठिकाणी म्हटलो की नेपोलियननं इटलीवर अधिराज्य गाजवलं, जर्मनीवर अधिराज्य या ठिकाणी स्थापन केलं आणि या इटली आणि जर्मनीमध्ये जे काही छोटे छोटे स्टेट्स होते ते छोटे छोटे सामंत होते त्या सर्वांची सत्ता समाप्त करून त्यानं इटली आणि जर्मनी यांच्या एकीकरणाची प्रक्रियेला सुरुवात या ठिकाणी केली. त्यानंतर इटलीमध्ये लोकांमध्ये निर्माण झाला विश्वास, इटलीमधल्या लोकांमध्ये निर्माण झालं राष्ट्रवादाचं वारं आणि त्यातून मग गॅरिबॅल्डी असू द्या, त्यातून या ठिकाणी जोसेफ मॅझिनी असू द्या, काऊर असू द्या, इथं बिस्मार्क असू द्या, यांनी इटलीच्या आणि जर्मनीच्या एकीकरणाची प्रक्रिया ही पूर्णत्वास या ठिकाणी नेली. लक्षात घ्या, या प्रकारची ही प्रक्रिया ही पूर्णत्वास गेल्यानंतर या दोन्ही राष्ट्रांमध्ये या ठिकाणी उग्र राष्ट्रवाद जो आहे हा उग्र राष्ट्रवाद या नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या दोन्ही राष्ट्रांमध्ये जर्मनी आणि इटली या दोन्ही राष्ट्रांमध्ये उग्र राष्ट्रवाद निर्माण झाला. याचबरोबर पाहायला असं भेटतं या दोन्ही राष्ट्रांमध्ये पुढे जाऊन या ठिकाणी पाहायला असं भेटतं आर्थिक साम्राज्यवाद जो आहे तर तो आर्थिक साम्राज्यवाद या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या दोन्ही राष्ट्रांमध्ये उग्र राष्ट्रवाद जन्माला येतो, आर्थिक साम्राज्यवाद जो आहे तो आर्थिक साम्राज्यवाद जन्माला येतो. पुढे जाऊन सैन्यवाद आणि त्याचबरोबर सशस्त्रीकरण म्हणूया आपण, सशस्त्रीकरण जे आहे तर हे सशस्त्रीकरण या ठिकाणी जन्माला येतं. आणि महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झालेले गूटनीती म्हणूया किंवा आपल्याला पाहायला भेटतील की गटनीती ज्याला आपण म्हणू शकतो ते या ठिकाणी जन्माला या ठिकाणी येतं. तर इटली जर्मनी जे आहे त्यांचा एकीकरणाच्या प्रक्रियेनंतर या दोन्ही राष्ट्रांचा विकास होत गेला. साहजिकच त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली आणि मग त्या राष्ट्रवादाची जागा उग्र राष्ट्रवादाने या ठिकाणी घेतली. आर्थिक साम्राज्यवाद, सैन्यवाद, सशस्त्रीकरण आणि गूटनिरपेक्ष किंवा गूटनीती म्हणू आपण, तर त्या या गूटनीतीचा या ठिकाणी जो परिणाम या ठिकाणी जगावर पडला त्या परिणामातून झालं काय, तर त्या परिणामातून झालं ते म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरला सुरुवात. तर लक्षात घ्या, फर्स्ट वर्ल्ड वॉर जे आहे पहिलं जागतिक महायुद्ध हे होण्यामध्ये कारणीभूत काय होतं? उग्र राष्ट्रवाद, आर्थिक साम्राज्यवाद, सैन्यवाद, सशस्त्रीकरण आणि त्याचबरोबर गूटनीती या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर झालं जागतिक महायुद्ध. आता बघा, हे पहिलं जागतिक महायुद्ध जे आहे तर ते जर आपण पाहिलं तर ते कधी कुठूनपर्यंत होतं, तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की या जागतिक महायुद्ध जे आहे ते 1914 पासून ते 1918 पर्यंतचा कालखंड हा पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालखंड म्हणून आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो. मग या पहिल्या जागतिक महायुद्धाचा जो कालखंड आहे तर या जागतिक महायुद्धामुळे काय झालं किंवा जागतिक महायुद्धाचा परिणाम नेमका काय झाला तो पण आपण आता इथे या ठिकाणी पाहूया. साहजिकच आपल्या सर्वांना माहिती आहे की या जागतिक पहिल्या महायुद्धामध्ये इटली जर्मनीचा पराभव या ठिकाणी होतोय. जर्मनीचा इथं पराभव झालेला आहे, बिस्मार्कचा पराभव झालेला आहे. आणि मग यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला भेटतो की हे जागतिक महायुद्ध समाप्त झाल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं मित्र राष्ट्रांचा इथे या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये
आपल्याला दिसून येतं की या संपूर्ण काळामध्ये, इथं वेगळ्या पेनाने लिहितो मी हवं तर, या संपूर्ण काळामध्ये निरंकुश सत्ता जी होती जगामध्ये, तर निरंकुश सत्ता जी होती, तर त्या निरंकुश सत्तेचं दमन इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. निरंकुश सत्तेचं काय झालं, पहिलं महायुद्ध झालं, ते काय झालं, कशामुळे झालं, जे कारण काय, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया. परंतु लक्षात घ्या, या पहिल्या महायुद्धाला कारण ही होती आणि ही कारणानंतर याचा परिणाम काय झाला, तर निरंकुश सत्तेचा ऱ्हास झाला. त्यानंतर याचा परिणाम काय झाला, तर लोकशाही जी आहे, तर त्या लोकशाहीचा विकास इथे या ठिकाणी झाला. लोकशाही जी आहे, तर त्या लोकशाहीचा विकास हा या ठिकाणी पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे काय झालं, तर एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. अमेरिकेचा एक जागतिक महासत्ता म्हणून इथे या ठिकाणी उदय झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अमेरिकेचा उदय होण्यामागचं कारण, पहिलं महायुद्ध हे युरोपच्या पार्श्वभूमीवर भरलं आणि त्यामुळं युरोपला खूप मोठ्या आर्थिक संकटातून पण नंतरच्या काळामध्ये जावं लागलं. या पहिल्या महायुद्धाची झळ कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला बसलेली नाहीये आणि एक निरंतर, ज्याला आपण म्हणू शकतो प्रगती, ही अमेरिकेची या ठिकाणी होत गेलेली होती असं दिसतं. म्हणून अमेरिकेचा एक जागतिक महासत्ता म्हणून उदय या काळामध्ये झाला. पहिल्या महायुद्धाचा परिणाम काय झाला, तर आर्थिक संकट देखील या ठिकाणी आलं. पहा, इकॉनॉमिकल क्रायसिस जे आहे, तर ते इकॉनॉमिकल क्रायसिस या काळामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर आर्थिक संकट हा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. याचा परिणाम अजून काय, तर स्त्री वर्ग जो होता, स्त्री वर्ग, तर त्या स्त्री वर्गामध्ये बदलाची भावना या काळामध्ये निर्माण या ठिकाणी झाल्याचं दिसून देतं. आता याचं थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की बघा, की पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांना हे युद्ध जिंकण्यासाठी सैनिकांची गरज या ठिकाणी भासली होती. साहजिकच भारतासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात सैन्य पुरवलेलं आहे, शस्त्र पुरवलेलं आहे, कापड पुरवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात भारतानं पहिल्या महायुद्धाला ब्रिटनला मदत केलेली आहे, नो डाऊट. परंतु झालं असं, ब्रिटनमध्ये प्रत्येक घरातील कुटुंब सैन्यामध्ये भरती झाला. जे लोक छोटे मोठे उद्योग व्यवसाय करत होते ते पण या ठिकाणी तिथे या ठिकाणी सहभागी या ठिकाणी होत आहेत. कुठे, तर या ठिकाणी सैन्यामध्ये. आता जे छोटे मोठे व्यवसाय करणारे पुरुष होते त्यांना सैन्यामध्ये भरती करावं लागलं. मग त्यांचा व्यवसाय सांभाळला कोणी, ब्रिटनमधल्या महिलांनी. मग ब्रिटनमधल्या महिलांनी ते छोटे मोठे उद्योग व्यवसाय सांभाळले, ज्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था ही या ठिकाणी तितकीशी काय ढासळली नाही. आणि त्यामुळं या स्त्री वर्गाचं विशेष महत्व हे जागतिक महायुद्ध, पहिल्या जागतिक महायुद्धानंतर हे खूप वाढत गेल्याचं एकंदरीत दिसतं. आणि मग त्यामुळं झालं काय, या स्त्री वर्गानं स्वतःच्या हक्क अधिकाराबाबत आंदोलनं केली, आवाज उठवण्याचं काम इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग या पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर स्त्री वर्ग जो होता हा या ठिकाणी आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत आंदोलन करत होता. मतदान आम्हाला या ठिकाणी द्या, मतदानाचा अधिकार आम्हाला द्या, आम्हाला देखील राजकीय सत्तेमध्ये सहभागी आणि आमचे प्रतिनिधी निवडून देण्याची संधी या ठिकाणी द्या, या प्रकारची भूमिका हा स्त्री वर्ग घेत होता. आणि म्हणून स्त्री वर्गाच्या परिस्थितीमध्ये या काळामध्ये बदल या ठिकाणी होण्याची भूमिका या ठिकाणी आली. साहजिकच पहिलं महायुद्ध जे होतं, तर त्या पहिल्या महायुद्धाचा परिणाम खूप वाईट होता. युरोपची अर्थव्यवस्था ढासळली गेली होती, खूप लोक जे आहे मृत्युमुखी पडले होते, युरोपमधला व्यापार ठप्प झालेला होता. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे पहिलं महायुद्ध झाले, तर ते परत होऊ नये दुसरं महायुद्ध म्हणून मग युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ज्याला आपण UNO म्हणतो, तर त्या UN ची स्थापना देखील, युनोची स्थापना देखील या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर UNची स्थापना या काळामध्ये इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याचबरोबर पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राजकीय चेतना आणि विकास देखील या ठिकाणी झाला असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. की या महायुद्धाचा परिणाम या ठिकाणी असा झाला की युरोपियन देशांमध्ये राजकीय चेतना आणि त्याचबरोबर विकास या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक परिणाम या ठिकाणी आहे, तो म्हणजे पहिल्या महायुद्धाचा परिणाम या प्रकारचा या ठिकाणी दिसून येतो. तर लक्षात घ्या, फर्स्ट वर्ल्ड वॉर होण्यामागचं कारण इटली जर्मनीमध्ये निर्माण झाला उग्र राष्ट्रवाद, त्याचबरोबर आर्थिक राष्ट्रवाद
सैन्यवाद, सशस्त्रीकरण, गुटनीती या सगळ्यांचा परिणाम पहिलं महायुद्ध इथे या ठिकाणी जर्मन पराभूत होतीये आणि जर्मन आणि त्यांचे मित्र राष्ट्र जे होते ते पराभूत होतात आणि ब्रिटन आणि त्यांचे मित्र राष्ट्र या ठिकाणी जिंकतात आणि त्या पहिल्या महायुद्धाचा परिणाम निरंकुश सत्ता जी जगामध्ये होती ती समाप्त होती. लोकशाहीचा विकास या ठिकाणी होतो, अमेरिकेचा उदय होतो. आर्थिक संकट आपण सर्वांना माहिती आहे की 1920 ते 1929 या काळामध्ये संपूर्ण युरोपामध्ये आर्थिक संकट या ठिकाणी होतं. तर आर्थिक संकट आहे, स्त्रियांच्या स्थितीमध्ये बदलाची भूमिका आहे, UN ची स्थापना आहे आणि युरोपामध्ये राजकीय चेतना व राजकीय जागृती व विकास निर्माण या काळामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, हे पहिलं महायुद्ध जेव्हा या ठिकाणी सुरू होतं त्याच संपूर्ण काळामध्ये युरोपामध्येच या ठिकाणी पाहायला असं भेटतं, युरोपामधला एक महत्वाचा देश या ठिकाणी होता ज्याचं नाव आहे ते म्हणजे रशिया. तर युरोपामधलाच एक महत्वाचा देश आहे ज्याचं नाव आहे रशिया. तिथे एक महत्वाची क्रांती या ठिकाणी झाली, ज्या क्रांतीला बोल्शेविक क्रांती या नावानं संबोधलं जातं. यालाच या ठिकाणी रशियन राज्य क्रांती म्हणून देखील संबोधलं जातं. 1917ला ही रशियामध्ये क्रांती घडली, बोल्शेविक क्रांती या ठिकाणी घडली. तर साहजिकच या क्रांतीमागे एक विचारसरणी होती, हे समजून घ्या. या क्रांतीमागे एक विचारसरणी होती. ती विचारसरणी कोणती होती ती थोडीशी आपण समजून घेऊया. आता पहा, आपल्याला पाहायला भेटतं, इथं मी या ठिकाणी लिहितो की युरोपामध्ये झाली होती औद्योगिक क्रांती. ठीक आहे, युरोपामध्ये झाली होती औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून युरोपामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे जे होते ते उदयास या ठिकाणी आलेले होते. युरोपामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे हे उदयास या ठिकाणी आलेले होते आणि त्या प्रकारची युरोपची भरभराटी वसाहतवादातून, साम्राज्यवादातून या ठिकाणी होत होती असं एकंदरीत दिसून येतं. परंतु नंतरच्या काळामध्ये या औद्योगिक क्रांतीतूनच दोन विचार या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटतं. पहा, मी थोडंसं विचारांची जरी मोडतोड करत असलो तरी देखील हा टॉपिक हे लेक्चर फक्त तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीचे आउटलाईन काय आहे हे या ठिकाणी समजून यावं यासाठी अत्यंत सोप्या भाषेत तुमच्या विद्यार्थी मित्रांचा जो माइंडसेट आहे तो लक्षामध्ये घेऊन मी तुम्हाला इथे या ठिकाणी शिकवतोय. हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर औद्योगिक क्रांती जो होती तर त्या औद्योगिक क्रांतीतून दोन विचारसरणी देखील या ठिकाणी जन्माला आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. त्या विचारसरणीचं नाव आहे, एक आहे ती म्हणजे भांडवलवादी विचारसरणी आणि या भांडवलवादी विचारसरणीला विरोध करणारी होती ती म्हणजे साम्यवादी विचारसरणी अथवा समाजवादी विचारसरणी. साम्यवाद समाजवाद काय फरक आहे ते मी नंतर बॅचमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर लक्षात घ्या, भांडवलवादी विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी काय नेमकी होती ती थोडीशी आपण इथे समजून घेऊया. उत्पादनाच्या साधनांवर खाजगी मालकीयत असणं याला म्हटलं जातं भांडवलशाही विचारसरणी किंवा भांडवलशाही. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, रिपीट करतो अगदी सोप्या भाषेमध्ये. भांडवलवादाची, कॅपिटलिझमची व्याख्या काय, तर उत्पादनाच्या साधनांवर या ठिकाणी खाजगी मालकी असणं याला म्हटलं जातं कॅपिटलिझम, याला म्हटलं जातं या ठिकाणी भांडवलवाद. आता या भांडवलवादाचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे हे लक्षात घ्या. तर भांडवलवादाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अधिकाधिक नफा कमवणं, अधिकाधिक प्रॉफिट या ठिकाणी कमवणं. तर अधिकाधिक नफा कमवणं हे भांडवलवादाचं अंतिम उद्देश या ठिकाणी असतोय. अधिकाधिक नफा कमवणं, अधिकाधिक प्रॉफिट कमवणं हे भांडवलवादाचं मुख्य उद्देश या ठिकाणी असतं आणि भांडवलवादामध्ये उत्पादनाच्या साधनांवर खाजगी मालकीयत या ठिकाणी आहे. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की हे कॅपिटलिस्ट विचारसरणी जी आहे ही कॅपिटलिस्ट विचारसरणी घातक आहे जगाला असं पण या ठिकाणी मानलं जातं. दोन्ही अँगल आहेत, प्रगतशील पण आहे आणि घातक पण आहे. का बरं, तर लक्षात घ्या, यांना जो प्रॉफिट कमवायचा आहे, या कॅपिटलिझमला प्रॉफिट जो कमवायचा आहे तो यांच्या उद्योगधंद्यांमध्ये काम करत असणाऱ्या कामगाराच्या श्रमाचे शोषण करून यांचा नफा जो आहे हा नफा कसा आहे, तर यांचा नफा आहे कामगारांच्या श्रमाचं शोषण करून आहे.
हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कामगारांच्या श्रमाचं शोषण करून यांना अधिकाधिक नफा या ठिकाणी मिळवायचा आहे आणि म्हणून मग कामगारांच्या श्रमाचं शोषण करण्याचा अधिकार नैतिकता हा भांडवलदारी व्यवस्थेला नाही, या प्रकारची भूमिका ज्यांनी घेतली ती या ठिकाणी साम्यवादी विचाराचे लोक म्हणून संबोधले जातात. आणि या साम्यवादी विचारांमध्ये सर्वात महत्वाचा कार्यकर्ता आहे, त्याचं नाव आहे कार्ल मार्क्स. सर्वात महत्वाचा कार्यकर्ता आहे ज्याचं नाव आहे कार्ल मार्क्स, हे लक्षात या ठिकाणी घ्या. आता कार्ल मार्क्स, त्याच्यानंतर त्याचा मित्र फ्रेडरिक एंगल्स आणि त्यानंतर लेनिन, हे तीन महत्वाचे लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आपल्या सर्वांना माहिती आहे कार्ल मार्क्स जो आहे, ज्याने सन 1848ला कम्युनिस्ट पक्ष नावाचा एक पक्ष स्थापन केला, कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. आणि हा कम्युनिस्ट पक्ष ज्याची विचारसरणी साम्यवादी होती आणि त्या कम्युनिस्ट पक्षासाठी त्यानं एक जाहीरनामा या ठिकाणी 1848ला लिहिला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये भांडवलदार लोक कामगारांचं जे शोषण करतात त्या विरोधात बंड करण्याची भूमिका घेतली. जगातील कामगारांना यांनी आवाज दिला, उठा कामगारांनो, एक व्हा आणि तुमची सत्ता स्थापन करा. जगातील कामगारांना उठा व संघटित व्हा, या प्रकारची भूमिका या ठिकाणी कार्ल मार्क्सने दिली. आणि पुढे जाऊन हा कार्ल मार्क्स या ठिकाणी एक महत्वाचा ग्रंथ लिहितो, ज्या ग्रंथाचं नाव आहे दास कॅपिटल. ज्या ग्रंथाचं नाव आहे दास कॅपिटल. तर लक्षात घ्या, हा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ हा कार्ल मार्क्स या ठिकाणी लिहितो. आणि हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथाच्या आधारावरच किंवा यानं जी विचारसरणी मांडली त्या विचारसरणीच्या आधारावरच ही या ठिकाणी रशियन राज्यक्रांती झाली. ज्या रशियन राज्यक्रांतीला आपण बोल्शेविक क्रांती या ठिकाणी म्हणतो. कार्ल मार्क्सच्या निधनानंतर फ्रेडरिक एंगल्स आणि लेनिननं याची या ठिकाणी पार्श्वभूमी तयारी केली. आणि मग रशियामध्ये असणारी जुलमी व्यवस्था, जुलमी राजवट, नोकरशाही, जी सामान्य माणसाचं शोषण या ठिकाणी करत आलेली आहे, त्याचबरोबर काही घटकांना जे विशेष अधिकार दिले गेले, सामान्यांना नाही, अशा लोकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी क्रांती घडली गेली. बोल्शेविक पक्ष स्थापन झाला आणि त्या पक्षानं ती राजवट जी होती ती समाप्त करून क्रांती घडवून आणली आणि त्यातून साम्यवादी समाज व्यवस्था स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि त्या भूमिकेतूनच या ठिकाणी USSR जे आहे, USSR हे या ठिकाणी स्थापन होतं. USSR हे स्थापन होतं स्टॅलिनच्या माध्यमातून. 1922 साली रशियानं आणखीन 15 राज्यांच्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी घेतली, त्या राज्याचं संघटन बनवलं आणि या प्रकारे रशियाचा युनियन सोव्हिएत रशिया जो आहे तो या ठिकाणी स्थापन झाला. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, या प्रकारचं USSRचं गठन स्टॅलिनच्या माध्यमातून 1922च्या काळामध्ये या ठिकाणी होताना एकंदर दिसतं. आणि मग कॅपिटलिझम व्यवस्थेला कम्युनिझम किंवा या ठिकाणी साम्यवादी व्यवस्था ही एक प्रकारचा एक वैचारिक संघर्ष या काळामध्ये निर्माण होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या की या साम्यवादी किंवा या रशियन राज्यक्रांतीनं काय केलं, तर या रशियन राज्यक्रांतीनं आर्थिक समानतेची भूमिका या ठिकाणी मांडली. खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला. यानं काय केलं, तर या रशियन राज्यक्रांतीनं आर्थिक समानता जी आहे तर त्या आर्थिक समानतेची भूमिका या ठिकाणी मांडली. यांनी न्याय हे तत्व जे आहे हे जगाला दिलं. यानं न्याय हे तत्व जे आहे जगाला दिलं. आर्थिक समानता जी आहे त्या आर्थिक समानतेची भूमिका या ठिकाणी मांडली. आणि सर्व हरा वर्ग जो आहे तर त्या सर्व हरा वर्गाचं शासन यानं निर्माण केलं. हा सर्व हरा वर्गाचा शासक या ठिकाणी असला पाहिजे, या प्रकारची भूमिका यांनी या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा विचार लक्षात घ्या, हा बोल्शेविक क्रांतीतून आला. आर्थिक समानता, न्याय आणि सर्व हरा वर्गाच्या हाती राजकीय सत्ता, या प्रकारची भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेतून पुढे जाऊन स्टॅलिननं इथे या ठिकाणी पाहायला असं भेटतं USSR जे आहे तर त्या USSRचं गठन केलं आणि एकूण 16 राष्ट्रांचं हे USSR बनलं. 15 अन्य राज्य रशियामध्ये विलीन या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं.
आता लक्षात घ्या, हे सगळं होत असतानाच मी पुन्हा तुम्हाला मागे या ठिकाणी नेतो. आता मागे कुठे नेतो, परत एकदा तुम्हाला मी नेतो, ते म्हणजे या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये, फर्स्ट वर्ल्ड वॉर जे आहे, तर त्या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये मी तुम्हाला परत एकदा या ठिकाणी घेऊन जातो. आता लक्षात घ्या, हे जे पहिलं महायुद्ध आपण पाहतो, हे पहिलं महायुद्ध जर आपण पाहिलं तर ते कधी झालं, तर 1914 ते 1918 दरम्यान झालं. या महायुद्धाचा शेवट जर आपण पाहिला तर तो झाला वर्साईच्या तहाद्वारे. वर्साईचा तह जो आहे, तर त्या वर्साईच्या तहाद्वारे झाला, किंवा वर्साईचा तह आपण इथं म्हणू शकतो. महायुद्धाच्या नंतर वर्साई तह जो आहे, हा वर्साई तह इथे या ठिकाणी हरलेल्या, पराभूत झालेल्या राष्ट्रांवर या ठिकाणी लावला गेला. आधीच महायुद्धामध्ये ज्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, असं जर्मनी आणि इटली देश, महायुद्धामध्ये ज्यांचं अतोनात नुकसान झालं होतं असं जर्मनी आणि इटली देश जे आहे, यांच्यावर वर्साईच्या तहाद्वारे आणखी निर्बंध लादले गेले. वर्साईच्या तहाबंदी आणखी निर्बंध या जर्मनी आणि त्याचबरोबर इटली, हे पराभूत झालेले जे देश होते, त्यांच्यावर इथे या ठिकाणी लादण्यात आलं. त्यांच्याकडनं जिंकलेल्या राष्ट्रांनी युद्धखंडने देखील आकारली. यांची भूमिका अशी होती, ऑलरेडी आमचं नुकसान झालंय, आमची अर्थव्यवस्था पूर्ण ढेपाळलेली आहे, मनुष्यहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली, आणि आता तुम्ही जिंकलेले राष्ट्र आमच्यावर युद्धखंडने आकारतायत, आणि त्याचबरोबर आम्हाला वरती डोकं या ठिकाणी काढण्याची पण संधी तुम्ही या ठिकाणी देत नाही. ही भूमिका या ठिकाणी वर्साईच्या तहानं यांच्यावर लादली. साहजिकच जेव्हा एखाद्या व्यवस्थेला खूप जास्त दाबलं जातं, तेव्हा लक्षात घ्या, ते जे प्रेशर आहे कधी ना कधी तर बाहेर पडतं, बाहेर उफळून बाहेर येतं. आणि तसंच झालं. या सगळ्या परिस्थितीतून जर्मनी आणि इटलीमधनं उग्र राष्ट्रवादाची भूमिका घेऊन दोन या ठिकाणी हुकुमशाह जन्माला येतात, आणि त्या हुकुमशहाचं नाव आहे ते म्हणजे हिटलर. जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी, किंवा असं आपण म्हणू शकतो की या वर्साच्या तहाचा परिणाम असा या ठिकाणी झाला. या वर्साच्या तहाचा परिणाम जो आहे तो असा या ठिकाणी झाला की जगामध्ये दोन विचारसरणी परत एकदा जन्माला येतात. एक म्हणजे नाझीवाद आणि दुसरा म्हणजे फासीवाद. नाझीवाद आणि दुसरा आहे फासीवाद. साहजिकच हे फासीवाद आणि नाझीवाद लोकशाही राष्ट्रांच्या विरोधात होते, लोकशाहीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये होते, आणि यांनी या ठिकाणी हुकुमशाही व्यवस्था आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. हिटलर आणि मुसोलिनी हे त्या सर्वांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. वर्साईच्या तहामध्ये जर्मनी आणि इटलीवर जे पण काही निर्बंध लादले गेले, त्यांना जे दाबून टाकण्यात आलं, त्यातून झालं काय, त्यातून या ठिकाणी नाझिझम आणि त्याचबरोबर फासिझम जन्माला येतो. हिटलर मुसोलिनी जन्माला येतो, हुकुमशाह लोक जन्माला येतात. आणि या हुकुमशहांना रोखायचं असेल तर जगात लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रांनी एक होणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच मग सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे, हे सेकंड वर्ल्ड वॉर इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. सन 1939 ते 1945 या प्रकारचा कालखंड हा सेकंड वर्ल्ड वॉरचा आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, ब्रिटनला मदत करणारे USSR होते, चायना या ठिकाणी होता, भारत देखील या युद्धामध्ये ओढला गेला होता, कारण भारत ही वसाहत होती. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला भेटतं अमेरिकेनं सपोर्ट केला, आणि मग त्या अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर हल्ला केला, आणि मग त्यानंतर या ठिकाणी जागतिक महायुद्ध संपण्याच्या स्थितीमध्ये आलं. आणि मग हे जागतिक महायुद्ध जे आहे हे समाप्त या ठिकाणी होतंय असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, हा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी या सगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तर एकूणच तुम्हाला आधुनिक जगाचा इतिहासाची आउटलाईन सांगण्यासाठीच हा लेक्चर आहे. इथं डिटेल मी काही शिकवणार नाही आणि ते शक्य पण नाही. फक्त तुम्हाला एक आउटलाईन कळावी
जगाच्या इतिहासामध्ये काय शिकायचंय याची एक आउटलाईन करावी म्हणून तुम्हाला हे लेक्चर्स मी देतोय, हे लक्षात घ्या. तर सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे, हे सेकंड वर्ल्ड वॉर हे 1939 ते 1945 दरम्यान झालं. साहजिकच या महायुद्धामध्ये हिटलर सारख्या हुकुमशहाचा ऱ्हास या ठिकाणी होतोय. मित्र राष्ट्र जे काही लोकशाही राष्ट्र होते ते जिंकतायत आणि मग अशा प्रकारचं परत एकदा इथं निर्णय घेतला जातो की असं जागतिक महायुद्ध पुन्हा एकदा होऊ नये आणि म्हणून मग यासाठी 1945 दरम्यान पुन्हा एकदा युएनओचं पुनर्गठन करण्याचा या ठिकाणी विचार या ठिकाणी येतो आणि अशा प्रकारे तिसरं जागतिक महायुद्ध होऊ नये यासाठी पुन्हा एकदा ची स्थापना या ठिकाणी होते. युएनओचं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं पुनर्गठन या संपूर्ण काळामध्ये या ठिकाणी होतंय असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा 1945ला सगळं हे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर ब्रिटनची अवस्था ही या ठिकाणी आता जागतिक शक्तिशाली राष्ट्र म्हणून या ठिकाणी राहिली नव्हती, कारण खूप मोठ्या प्रमाणावर ब्रिटनची आर्थिक डबघाई या ठिकाणी झाली होती. पहिलं आणि दुसऱ्या दोन्ही महायुद्ध युरोपच्या धर्तीवर लढलं गेलं. ब्रिटन त्यामध्ये जरी त्यांनी विजय मिळवला असला तरी त्याची खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिछेहाट होत गेली आणि म्हणून जिथं जिथं ब्रिटिशांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, जिथं जिथं साम्राज्य स्थापन केलं, त्या वसाहती आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देत होते, संघर्ष करत होते. त्यातला भारत हा एक महत्त्वाचा देश या ठिकाणी होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रिटिशांना आता ह्या वसाहतींना स्वातंत्र्य द्यावंच लागेल, कारण यांना पोचणं हे ब्रिटिशांना शक्य होणार नाही. हे जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात येतं तेव्हा मात्र ब्रिटिश हे जे आहेत ते या ठिकाणी डिकोलोनायझेशनला सुरुवात करतायत. ते आता आपल्याकडच्या वसाहतींना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी येतात आणि मग भारत आणि भारतासारखे असे कैक देश या संपूर्ण काळामध्ये म्हणजे 45 ते 50 या काळामध्ये किंवा 55 म्हणा, 45 ते 50 या 10 वर्षामध्ये स्वतंत्र या ठिकाणी होताना एकंदर दिसतं आणि मग राष्ट्रांची सीमारेषा निश्चित करणं, बाकी सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये देशाचा वेळ इथे या ठिकाणी जातोय असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता पहा, दुसरं महायुद्ध समाप्त होतं ना होतं तेच 1949ला चीनमध्ये क्रांती या ठिकाणी होती, जिला आपण चीनी क्रांती या नावानं संबोधतो. चीनमध्ये क्रांती होती हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि या क्रांतीचा जननायक होता तो म्हणजे माओ त्से-तुंग. या क्रांतीचा जननायक होता तो म्हणजे माओ त्से-तुंग. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही भूमिका काय होती चीनची क्रांती ती पण आपण थोडीशी समजावून घेऊया. आता बघा, चीनच्या क्रांती परत तुम्हाला मी मागे घेऊन जातो. बघा, चीनच्या क्रांती जर आपण या ठिकाणी पाहिली तर त्या चीनच्या क्रांतीच्या आधी 1917ची जी रशियन रिव्होल्यूशन आहे त्या रशियन रिव्होल्यूशनकडे आपण परत एकदा या ठिकाणी जाऊया. रशियन रिव्होल्यूशन जी होती त्या रशियन रिव्होल्यूशननी कामगार हा महत्वाचा घटक केंद्रस्थानी ठेवला होता. कामगार हा महत्वाचा घटक जो आहे तो केंद्रस्थानी ठेवला होता आणि त्याच्या समस्या निवारण करून त्याला सर्वहारा वर्गाचा दर्जा देऊन त्याच्या हातामध्ये सत्ता देण्याचा प्रयत्न इथं करण्यात आला. रशियन राज्यक्रांती 1917 झाली. त्याच क्रांतीतून प्रेरणा ही पुढे जाऊन चीननं घेतलेली आहे. मात्र चीनच्या क्रांतीचं फलित काय, चीननं कामगारांसोबतच शेतकरी हा एक महत्वाचा घटक यामध्ये घेतला आणि याचबरोबर जो मध्यम वर्ग होता चीन मधला तर त्या वर्गाच्या साठी देखील त्यांनी या ठिकाणी इथं लढा पुकारल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, चीनच्या क्रांतीनं केवळ कामगारच नव्हे, कामगारांसोबत शेतकरी आणि मध्यम वर्ग यांचं हित जोपासण्याचा देखील प्रयत्न केल्याचं दिसतं. चीनच्या क्रांतीबद्दल थोडीशी पार्श्वभूमी आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. चीनमध्ये जी राजवट होती त्या राजवटीला मांचू राजवट म्हटलं जातं. मांचू राजवट जी आहे ही मांचू राजवट ही या ठिकाणी चीनमध्ये होती, जी साहजिकच सामान्यांचं शोषण करणारी, स्वतःसाठी खूप जास्त विशेष अधिकार प्राप्त करणारी ही मांचू राजवट होती. तर या मांचू राजवटचा ऱ्हास झाला 1911ला. 1911ला या मांचू राजवटीचा ऱ्हास झाला आणि हा ऱ्हास करणारे होते डॉक्टर सन यत सेन.
सनएत सेन. तर डॉक्टर सनएत सेन जे आहे ते डॉक्टर सनएत सेन यांनी चीनमध्ये या प्रकारची मांचू राजवट समाप्त करून लोकशाही स्थापन चीनमध्ये करण्याचा प्रयत्न केला. काय मी म्हणतोय की चीनमध्ये असणारी मांचू राजवट समाप्त करून 1911ला सामान्य लोकांचं राज्य निर्माण करण्याचा डॉक्टर सनएत सेनने प्रयत्न केला. चीनमध्ये लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि एक डेमोक्रेटिक स्टेट चीनला निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टर सनएत सेनच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय असं एकंदरीत दिसून येतं. हे सगळं होत असताना चीन एक डेमोक्रेटिक स्टेट निर्माण होत असताना याच काळामध्ये कोमिंटांग जे आहे या कोमिंटांग दलाची स्थापना झाली. कोमिंटांग चीनमध्ये कोमिंटांग दल जे आहे तर ते चीनमध्ये कोमिंटांग दल हे या ठिकाणी स्थापन झालं आणि या कोमिंटांग दलाची विचारसरणी होती ती म्हणजे साम्यवादाची. या कोमिंटांग दलाची विचारसरणी होती ती म्हणजे साम्यवादाची. आणि या कोमिंटांग दलानं 1920च्या नंतर म्हणूया आपण 1920च्या नंतर या कोमिंटांग दलानं काही महत्वाचे उद्देश चीनमध्ये ठेवले. एक महत्वाचा उद्देश होता ते म्हणजे चीनमध्ये जे विदेशी लोकांची सत्ता आहे ती समाप्त करणं. चीनमध्ये जे विदेशी लोकांची सत्ता आहे चीनच्या भूमीवर असं म्हणू आपण चीनच्या भूमीवर जे विदेशी लोकांची सत्ता आहे ती समाप्त करणं एक मुद्दा त्यामध्ये त्यांनी घेतला. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी घेतला ते चीनला लोकशाही राज्य म्हणून स्थापित करणं. चीनमध्ये लोकशाही राज्य म्हणून या ठिकाणी चीनमध्ये स्थापित करणं. चीनमध्ये लोकशाही राज्य जे आहे ते या ठिकाणी इथं स्थापित करणं हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चीनमध्ये जे काही भूस्वामी आहे चीनमध्ये जे पण काही भूस्वामी आहे त्या भूस्वामींची सत्ता समाप्त करणं. चीनमध्ये जे काही भूस्वामी या ठिकाणी आहे त्या भूस्वामींना आपण सामंत किंवा जमीनदार देखील म्हणू शकतो. जे सामंत अथवा जमीनदार जे आहे तर त्या जमीनदार सामंतदार भूस्वामी यांची सत्ता समाप्त करून चीनमध्ये जमीन सुधारणा घडवून आणणं चीनच्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करणं या प्रकारचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर कोमिंटांग दलानं काय केलं तर कोमिंटांग दलांची भूमिका या काळामध्ये अशी राहिली की चीनच्या भूमीवर जे विदेशी लोकांची सत्ता आहे ती समाप्त करणं. ज्या काही छोट्या मोठ्या वसाहती आहेत त्या समाप्त करणं त्यांना नष्टनाबूद करणं. चीनमध्ये लोकशाही राज्याची प्रक्रिया पूर्णत्वास असलेलं लोकशाही व्यवस्था स्थापन करणं. आणि तिसरं म्हणजे चीनमध्ये जे भूस्वामी आहेत जे सामंत आहेत जे जमीनदार आहेत बडे जमीनदार हजारो एकराचा प्लॉट ज्यांच्याकडे आहे असे बडे जमीनदार त्यांच्याकडची सत्ता समाप्त करून जमीन सुधारणा घडवून आणणं भू सुधारणा घडवून आणणं हे महत्वाचे उद्देश कोमिंटांग दलाचे होते. आणि नंतरच्या काळात त्यांचा नेता माओ त्से-तुंग इथे या ठिकाणी बनला असं आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या. हे सगळं या ठिकाणी होत असताना चीनकडे किंवा चीनमधल्या ज्या बड्या जमीनदारांच्या बडे उद्योगपती जे बडे जमीनदार आहेत त्यांच्या हातातली जी काही त्यांच्याकडे असणारी जी काही जमीन आहे ती काढून घेण्यासाठी आपल्याला सर्वसामान्यांना जवळ करून शेतकऱ्यांना संघटित करून मध्यम वर्गाला सोबत घेऊन कामगारांना संघटित करून आपल्याला लॉंग मार्च काढावा लागेल आणि त्या प्रकारची भूमिका माओच्या माध्यमातून झाली. आणि लॉंग मार्चच्या वेळेस यानं रक्तरंजित क्रांतीचा नारा या ठिकाणी दिला आणि त्या रक्तरंजित क्रांतीच्या माध्यमातून बडे जमीनदारांच्या हातातील सत्ता काढून घेतली त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि त्याबरोबर त्या बड्याच जमीनदारांचे गळे चिरले त्यांच्या परिवाराचे गळे चिरले. आणि अशा प्रकारे इथं एक खूप मोठी या ठिकाणी क्रांती रशियामध्ये या चीनमध्ये या ठिकाणी झाली जिला चिनी क्रांती म्हणलं जातं. त्या चिनी क्रांतीनं जमिनीचं राष्ट्रीयकरण हे या ठिकाणी इथं केलं गेलं आणि सर्वसामान्यांच्या म्हणजेच राष्ट्राच्या ताब्यामध्ये जमीन गेली किंवा जाईल आणि मग तिथून समान वाटप जमिनीचं होईल या प्रकारची भूमिका तत्वनीती ही या ठिकाणी चीनमध्ये होती. ती झाली का नाही झाली ते नंतरची बाब. मात्र हे उद्देश समोर ठेवून चीननं तिथे या ठिकाणी माओच्या नेतृत्वाखाली क्रांती घडवून आणली असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ही चीनची क्रांती ती पण आपल्याला जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या ठिकाणी अभ्यासायची आहे.
आता पहा, पुढे आपल्याला पाहायला भेटतं हे सगळं होत असताना सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे, हे सेकंड वर्ल्ड वॉर समाप्त झाल्यानंतर, सेकंड वर्ल्ड वॉर समाप्त झाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये दोन शक्तिशाली राष्ट्रांचा उदय होतो. संपूर्ण जगामध्ये दोन शक्तिशाली राष्ट्रांचा उदय या ठिकाणी होतो. एका राष्ट्राचं नाव आहे USA अर्थातच अमेरिका, USA अर्थातच अमेरिका, आणि दुसरं आहे ते म्हणजे USSR अर्थातच सोव्हिएत रशिया. या दोन महत्वाच्या राष्ट्रांचा इथं किंवा या दोन महत्वाच्या सत्ता केंद्रांचा उदय होतो आणि जग जे आहे हे अशा प्रकारे दोन ध्रुवांवर इथे या ठिकाणी, दोन पिलर्सवर इथे या ठिकाणी पेरलं जातं असं एकंदरीत दिसून येतं. आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं की हे जे काय सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर, सॉरी हे पुसलं गेलं, हां, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे, तर या सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर इथं या ठिकाणी दिसून येतं की हा संपूर्ण सत्ता USA आणि USSRच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाती. विषय लक्षात घ्या की सत्ता यांच्या हाती गेली किंवा हे जागतिक महासत्ता बनले हा विषय नाहीये, मात्र यांचा विषय होता तो म्हणजे यांची विचारसरणी. तर लक्षात घ्या, या USSRने भांडवलशाही विचारसरणीचा स्वीकार या ठिकाणी केला, कॅपिटलिझम विचारसरणीचा स्वीकार केला, आणि USSRची जी विचारसरणी होती ती बरोबर या भांडवलशाहीच्या विरोधात साम्यवादाची विचारसरणी या ठिकाणी इथं राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, नव्यानं जे स्वतंत्र राष्ट्र झाले होते 1950च्या दशकामध्ये, जे नव्यानं स्वतंत्र झालेले राष्ट्र होते, ब्रिटननी जिथं वसाहत स्थापन केली होती, साम्राज्य स्थापन केलं होतं, त्यांना स्वतंत्र दिलं, त्या राष्ट्रांना आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न या काळामध्ये USA आणि USSRनं या ठिकाणी केला. आणि प्रत्यक्ष युद्ध न करता, काय मी म्हणतोय, प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ आपली शक्ती समोरच्याला दर्शवण्याची जी एक चकमक या काळामध्ये निर्माण झाली, त्याच चकमकीला जगामध्ये म्हटलं जातं कोल्ड वॉर. जगामध्ये किंवा जगाच्या इतिहासामध्ये म्हटलं जातं कोल्ड वॉर. शुद्ध मराठीमध्ये त्याला म्हणतात शीतयुद्ध. लक्षात घ्या, त्याला म्हटलं जातं शीतयुद्ध. हे शीतयुद्ध जे होते मित्रांनो, हे शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष युद्ध नव्हते, प्रत्यक्ष युद्ध इथं झाले नाही, मात्र स्वतःची शक्ती ही इतक्या सीमेपर्यंत या ठिकाणी वाढवायची की जणू काही दुसऱ्याला असं वाटेल की युद्ध आता होऊ शकतं, जगाला असं वाटेल युद्ध होऊ शकतं. या शीतयुद्धाच्या काळामध्ये शाब्दिक संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात होता आणि याचबरोबर सशस्त्रीकरण जे आहे ते सशस्त्रीकरण म्हणजे सैन्य आणि शस्त्राची जमाजमव करणं ते पण उच्च कोटीला या ठिकाणी पोचलं गेलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर शीतयुद्ध जे होतं हे या महायुद्धाच्या, सेकंड महायुद्धाचा परिणाम शीतयुद्धामध्ये किंवा झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता पहा, या सगळ्या परिस्थितीमध्ये जग जेव्हा दोन राष्ट्रांमध्ये विभागलं असताना भूमिका या काळामध्ये घेतली गेली ती म्हणजे भारतासारख्या राष्ट्राकडनं. भारत जे आहे तर त्या भारतासारख्या राष्ट्राकडनं या काळामध्ये भूमिका घेतली गेली. भारत आणि त्याचबरोबर अन्य देश जे होते त्यांनी भूमिका घेतली. या भूमिकेला आपण नॉन अलाइन्ड मुवमेंट या नावानं संबोधतो, जिला नाम असं या ठिकाणी म्हटलं जातं, जिला या ठिकाणी अलिप्त राष्ट्रांची चळवळ असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. अलिप्ततावाद म्हणजे काय? या दोन्ही विचारांपासून वेगळं राहणं म्हणजे अलिप्तवाद आहे का? तर नाही. लक्षात घ्या, दोन्ही राष्ट्रांपासून स्वतःला अलिप्त ठेवणं, स्वतःला किंवा कुठल्याच गटामध्ये सहभागी न होणं म्हणजे अलिप्तवाद आहे का? तर नाही. लक्षात घ्या, आम्हाला रशिया पण विरोधात नाही आणि अमेरिका पण विरोधात नाही. ना रशिया जवळचा आहे ना अमेरिका जवळचा आहे. तर आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्ही स्वतंत्र राष्ट्र निर्माण आलेलो आहोत. तर आम्ही तुमच्या या विचारसरणींमध्ये, तुमच्या या गुटनीतीमध्ये न अडकता स्वतःचा नवा गट पण निर्माण करत नाही, तर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी अलिप्तवादाची भूमिका या ठिकाणी पाहायला भेटते आणि ज्याचा नायक साहजिकच पंडित जवाहरलाल नेहरू, मार्शल टिटो या नासिर हे होते असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे अलिप्त राष्ट्रांची चळवळ, नाम आंदोलन हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, शीत युद्ध जेव्हा या ठिकाणी सुरू होतं, कोल्ड वॉर सुरू होतं, तेव्हा साहजिकच अमेरिका आणि त्याचबरोबर रशिया यांनी जगातील राष्ट्रांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातून नाटो जन्माला आली, सीटो जन्माला आली, सेंटो जन्माला आली. नाटो, सीटो आणि सेंटो या प्रकारच्या नाटो, सीटो आणि त्याचबरोबर सेंटो या प्रकारच्या जागतिक संघटना ज्या आहेत त्या या ठिकाणी इथं जन्माला येतात. तर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की सोव्हिएत रशिया जे आहे तर त्या सोव्हिएत रशियानं या काळामध्ये वर्सा ट्रीटी या ठिकाणी केलेली आहे. वर्सा ट्रीटी, साहजिकच वर्सा ट्रीटी ही नाटोपेक्षा इतकी काही शक्तिशाली नाही आहे, मात्र ती वर्सा ट्रीटी जी आहे ही वर्सा ट्रीटी इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचं आपल्याला दिसून येतं. पुढे काय झालं, पुढे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये USSR जे आहे तर त्या USSRचं विघटन इथे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटतं. शीत युद्धाची समाप्ती इथे या ठिकाणी होताना दिसून येते. कोल्ड युद्ध जे होतं तर साधारणतः 1989च्या दशकामध्ये 1989च्या दशकामध्ये या शीत युद्धाची समाप्ती इथे या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि या शीत युद्धाची समाप्ती होण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणी इथे या ठिकाणी बजावली असेल तर USSRचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गार्बाचेव यांनी. मिखाईल गार्बाचेव जे आहे तर या मिखाईल गार्बाचेव यांनी या काळामध्ये भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मिखाईल गार्बाचेवची भूमिका पेरेस्ट्रोइका आणि ग्लासनोस्ट या ठिकाणी आहे. पेरेस्ट्रोइका आणि त्याचबरोबर ग्लासनोस्ट, पेरेस्ट्रोइका आणि त्याचबरोबर इथं काय ग्लासनोस्ट. येस, तर पेरेस्ट्रोइका आणि त्याचबरोबर ग्लासनोस्ट या प्रकारची भूमिकाचा स्वीकार इथे या ठिकाणी केला मिखाईल गार्बाचेव यांनी. आता हे काय आहे तर पेरेस्ट्रोइकाचा अर्थ आहे पुनर्गठन, रशियाचं पुनर्गठन करा आणि त्याचबरोबर ग्लासनोस्टचा अर्थ आहे खुलेपणीचा स्वीकार करा. खुलेपणा जे आहे तर त्या खुलेपणीचा स्वीकार या ठिकाणी करा. म्हणजे जी बंदिस्त अर्थव्यवस्था जी आहे तर तिला सोडून मुक्त अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी स्वीकार करणं या प्रकारचं आहे. आता ही भूमिका घेण्यामागचं कारण काय होतं, मिखाईल गार्बाचेव या सगळ्यांचा नायक मानला जातो. याला पुढे जाऊन शांततेचा नोबेल पुरस्कार देखील या ठिकाणी दिला गेला. तर मिखाईल गार्बाचेवची भूमिका काय नेमकी या सगळ्या काळामध्ये राहिली तर लक्षात घ्या, कोल्ड वॉर जेव्हा झालं होतं तेव्हा कोल्ड वॉरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अमेरिका एक असा राष्ट्र होतं की ज्या राष्ट्राला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कसलीच झळ पोचली होती. रशिया तर दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होतं आणि अमेरिकाची निरंतर प्रगती झालेली होती आणि त्यामुळं अमेरिका हे जागतिक महासत्ता या काळामध्ये बनलं. ते खरेखुरे जागतिक महासत्ता बनलं आणि USSRला आपल्या मित्र राष्ट्र जे 15 राष्ट्र होते त्यांची अर्थव्यवस्था देखील सांभाळायची होती. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये युद्ध आणि त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती आणि त्याचबरोबर श्रेष्ठीकरण, सैन्यीकरण या सगळ्या प्रकरणामध्ये रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून या ठिकाणी पडली आणि रशियाला आता बाकीचे 15 राष्ट्र आणि स्वतःचं राष्ट्र यांची अर्थव्यवस्था सांभाळणं शक्य होत नव्हतं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मिखाईल गार्बाचेवनी 2 तत्व आणली. पेरेस्ट्रोइका म्हणजे रशियाचं पुनर्गठन करा आणि त्याचबरोबर ग्लासनोस्ट म्हणजे रशियामध्ये जी बंदिस्त अर्थव्यवस्था आहे तिला खुली करा, त्या प्रकारची मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करा. या प्रकारच्या भूमिका मिखाईल गार्बाचेवने या ठिकाणी आणल्या आणि त्या भूमिकेतूनच मग पाहायला असं भेटतं की ह्या कोल्ड वॉरची समाप्ती इथे या ठिकाणी होतीये असं एकंदरीत दिसून येतं. हे सगळं होतं ना होतं त्याच वेळेस पाहायला भेटतं सन 1990ला पाहायला भेटतं
जर्मनी जे आहे तर त्या जर्मनीचं इथे या ठिकाणी एकीकरण पुन्हा एकदा इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर जर्मनीचं विभाजन करण्यात आलं होतं पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीचं, आणि रशिया आणि अमेरिकन राष्ट्र जे आहे त्यांच्याकडे जर्मनीचं विभाजन झालेलं होतं. काही भागांमध्ये जर्मनीच्या साम्यवाद होता, तर काही भागांमध्ये या ठिकाणी भांडवलवाद होता. जिथं जर्मनीमध्ये भिंत पाडलेली होती आणि जिथं साम्यवाद होता तिथं खूप सारं दारिद्र्य होतं. तर जिथं या ठिकाणी अमेरिका आणि त्यांसारख्या राष्ट्रांनी जर्मनीचा भाग घेतलेला होता त्या भागामध्ये खूप जास्त सधनता होती. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जर्मनीमधली जी भिंत पाडण्यात आली, लोकांनी विद्रोह घडवून आणले आणि त्यामध्ये 1990ला जर्मनीचं एकीकरण या ठिकाणी झालं आणि मग संपूर्ण जर्मनी एक बनली. हे सगळं होतानाच पुढे जाऊन 1991ला USSR जे आहे, USSR जे आहे तर त्याचं विघटन या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. USSRचं विघटन होतं. रशिया आता बाकीच्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था सांभाळण्यास सक्षम नाही हे जेव्हा त्या राष्ट्रांच्या लक्षात येतं, ते राष्ट्र देखील आता या ठिकाणी रशियाच्या वर्चस्वापासून मुक्त होतात आणि मग USSRचं गठन जे झालं होतं 1922ला त्याची समाप्ती या ठिकाणी होती. ती आता विघटनाकडे जातं आणि मग रशिया USSR त्याची शक्ती कमी होऊन ते आता या ठिकाणी एक स्वतंत्र राष्ट्र रशिया म्हणून बनतं असं पाहायला भेटतं. या सगळ्याचा परिणाम असा होतो की या सगळ्यामध्ये आता एक ध्रुवीय व्यवस्था जगामध्ये निर्माण होतीये. एक ध्रुवीय व्यवस्था जी आहे तर एक ध्रुवीय व्यवस्था ही आता संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी निर्माण होती आणि या एक ध्रुवीय व्यवस्थेचा नायक हे या ठिकाणी USA बनतं. म्हणजेच या ठिकाणी पाहायला भेटतं अमेरिका जे आहे तर हे अमेरिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. एक संपूर्ण जगामध्ये एकमेव राष्ट्र अमेरिका हे या ठिकाणी शक्तिशाली राहतं. रशियाचं समाप्तीकरण या काळामध्ये होतं, म्हणजे विघटन या ठिकाणी होतं. तर या प्रकारे आपल्याला इथपर्यंतचा संपूर्ण इतिहास, जगाचा इतिहास, तो आपल्याला या आपल्या सिलेबसमध्ये अपेक्षित या ठिकाणी आहे. तो संपूर्ण इतिहास आपल्याला सिलेबसमध्ये या ठिकाणी शिकावा लागणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर जगाचा इतिहास हा जो मी तुम्हाला एक प्रकारचे आउटलाईन तुम्हाला जे काही इथं दर्शवलेली आहे, असं वाटतंय मला की हे तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर तशा प्रकारचे मला फोन कॉल्स तुम्ही करा. आणखीन तुम्हाला काही एक्सप्लेनेशन हवा असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. आणखीन जगाच्या इतिहासावर खूप सारे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेऊया. आणि तुम्ही जर का भविष्यामध्ये या प्रकारे राज्यसेवेची जो पॅटर्न आपला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तो जर तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर मला कॉल जरूर करा. इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट, इतिहास GS असे दोन्ही विषय मी या ठिकाणी शिकवतोय. तर इतिहास GS ज्यांना या ठिकाणी अभ्यासायचा आहे, जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, आर्ट कल्चर, भक्ती मुवमेंट हे जे घटक जर तुम्हाला माझ्याकडनं शिकायचे आहेत ऑफलाईनला, तर तुम्ही 18 जूनच्या या बॅचला जरूर या ठिकाणी या, सेमिनारला जरूर या ठिकाणी या. यामध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रमाचं सूक्ष्म विश्लेषण पण देईल, उपघटकाची मांडणी कशी करावी ही पण या ठिकाणी सांगेल, अभ्यास साहित्य मराठीमध्ये कुठले असले पाहिजे याची पण एक लिस्ट तुम्हाला देईल. बॅच जॉईन करायची असेल तर 19 तारखेपासून आपली बॅच या ठिकाणी सुरू होतीये. 19 जूनपासून 18 जूनला सेमिनार आणि 19 जूनला बॅच आपली या ठिकाणी असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी ऑफलाईनला पुण्यामध्ये या. अभिजित राठोड सरांची परिवर्तन अकॅडमी इथं आपली बॅच होतील. पुण्यामधल्या टिळक रोड इथं ती अकॅडमी आहे. तिथं दुपारी 4 ते 6 अशा प्रकारचं आपलं या ठिकाणी लेक्चर असेल. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन बॅच हवी असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन आहे. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इतिहास GS आणि इतिहास ऑप्शनल याच्या बॅचेस इथे या ठिकाणी उपलब्ध होतील. तर मित्रांनो, प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्ही सर्च करा, डाउनलोड करा आणि तिथं असणाऱ्या GS आणि ऑप्शनलच्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी घ्या. आणि मग या ठिकाणी जर पुण्यात राहणार असाल तर पुण्यामध्ये तुम्ही या ठिकाणी या परिवर्तन अकॅडमीला भेट द्या. तिथं या ठिकाणी आपण
या संपूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवेल मी आणि त्याचबरोबर तुमचा लेखन सराव पण करून घेईल. आजचं हे लेक्चर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल जरूर तुम्ही कमेंट्स या ठिकाणी करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा. थांबूया मित्रांनो, भेटूया नंतरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.